दिस इज माय फर्स्ट इंटरव्यू इन मराठी. तर मी गेली पहिल्याच दिवशी मी बोली हे टेलिव्हिजन नाही आहे. बोली ब्रेक मार अम्मा नो ब्रेक. बोली काय ब्रेक नाही म्हणजे हाँ ऐसा पैर के साथ हम खड़ा रहेगा. त्याच्यात ना ते हेयर स्टॅक मध्ये आणि परिचित मेरे को कुछ दिखता नहीं है मैं नहीं जाऊंगा. इस बाईकच्या मागे सगळे ऍक्टर्स ना सगळे actor, म्हणजे असं रशीला, रोप घेऊन रोप मी घेऊन, त्याला ये. घेऊन जाते. असरानी साहेबने पर्सनली वो शॉट केला. बोला मला ड्यूपची गरज नाहीये मीच करणार आहे. तर लोक बोले बालाजी टेलिफिल्म्स करू नकोस तुझं लग्न म्हणजे ते डेफिनेटली डायव्हर्स आहे. वॉकिंग स्टाईल असे आपण कुठे पार्लेकर असे चापाड चालणारे लोक. सडकच्या होती मी पण. सेकंड सीन होता की एक चेक साईन करायचं 1 करोड 100 आणि मी होमीजीकडे बघितली बोली कितने शून्य होते 1000च्या वरती आम्ही कधी चेक्स बघितलंच नाही. सुधाजी के कपडे ना उसके आईलॅशेस पे लटक के आते हैं. तर मला इतकं वाईट वाटलं. सुधाजी डोंट गेट अपसेट 6 महिन्यानंतर लोक तुम्हाला फॉलो करणार. तो ये रमोला सेकंड की बिंदी है. मैंने कहा अबे मैं वही हूँ. रमोला सेकंडची साडी कपडे बिंदी लेकिन प्रिया भाभी तर राजन येऊन बोलायचं मस्त केलास रे. नाही पण आता ना हेच ना हिंदीमध्ये बोल खूप मराठी ऍक्सेंट होता याच्यात. तेव्हा मी रमेश भाटकरची खूप मोठी फॅन. हो का मी इतका फेमस आहे का. नाही का बट आई एम डुइंग साउथ. नहीं मैडम एकता मैम ने बोला है कि सुधा चंद्रन कहीं पर भी हो पाताल में भी हो तो ढूंढ के लेकर. एक वीडियो बनवली मी बोली मोदी जी आप तो बोलते हो कि आप कॉमन मॅन के पीएम हो. हे काय होत आहे. मुंबई टू हैदराबाद मी पोचली and I got a call from the aviation minister. Sudaji, we apologize. दोबारा ऐसा कुछ नहीं होगा. This is today's government. केरळमधून निवडणूक नाही, लढवणार की महाराष्ट्रातून? नाही नॉट फ्रॉम केरला. तिथे मोदीजी नाही. सीबीएसई बोर्ड किंवा बाल भारतीमध्ये एक चॅप्टर आहे की वही सुधा चंद्रन है मम्मा जिसके बारे में हम पढ़ते हैं. एक रियल लाइफ हिरोइन आणि एक रियल लाइफ हिरोइन दोघंही कॅरेक्टर्स मी पोर्ट्रे करते. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा दोस्त आणि फिल्मी होस्ट सागर तुमचं स्वागत करतो लोकमत फिल्मीच्या आपल्या नो फिल्टरमध्ये. मित्रांनो, आज आम्ही एका अशा कलाकाराला या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे ज्यांनी 4 दशकहून अधिक काळ टेलिव्हिजनवरती राज्य केलं, ज्यांची सर्व पात्र आजही त्या 4ही दशकातल्या रसिक प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून आहेत आणि त्यांचा प्रवास सुद्धा आयुष्याचा म्हणा किंवा या कला क्षेत्रातला म्हणा खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे. अशा हरहुन्नरी कलाकार आपल्या सर्वांच्या लाडक्या, प्लीज वेलकम जोरदार टाळ्यांच्या गजरात सुधा चंद्रन मॅम यांचं. नमस्कार. सुधा मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आहे लोकमत फिल्मीच्या आपल्या नो फिल्टरमध्ये. मला म्हणजे ना एक पहिली गोष्ट नवल ह्या गोष्टीचं वाटतं की तुम्ही मराठी खूप छान बोलता. याच्या मागचं काय कारण आहे? मराठी छान बोलते हे मला माहिती नाही पण मी मराठी बोलते कारण मी पार्लेकर अँड आय वॉज व्हेरी फॉर्च्युनेट कारण माझ्या लेफ्टला तेंडुलकर साहेब फॅमिली, समोर सतीश दुबाशी, तर अँड एंटायर मराठी थिएटर दीनानाथ मंगेशकर. तर मी आय ग्रू अप लुकिंग ॲट देम. तर मी मराठी बोलण्याची खूप प्रयत्न करते आणि आपल्याला इंडस्ट्रीमध्ये सगळे महाराष्ट्रीयन टेक्निशियन्स असतात म्हणून त्यांच्याशी बोलून हां ओके 70-80% तर मी मराठी बोलते. मग बालपण कुठे आहे तुमचं? पार्लेकर. आणि शाळा कोणती? आणि कॉलेज? शाळा सेंट जोसेफ्स कॉन्व्हेंट पार्ला वेस्ट आणि कॉलेज मिठीबाई कॉलेज. पण मोस्टली मी हेच पालते की आय एम नॉट अ वेस्ट पर्सन, मी ईस्ट पर्सन आहे. आणि ईस्ट म्हणजे एकदमच मिडल क्लास. कारण जेव्हा आपण पार्लाला डिस्क्राईब करतो ना तर तिथे मिडल क्लास महाराष्ट्रीयन्स, एज्युकेटेड मिडल क्लास महाराष्ट्रीयन्स, थिएटर लव्हिंग महाराष्ट्रीयन्स आणि एज्युकेटेड अँड थिएटर लव्हिंग साऊथ इंडियन्स आहे. तर एक खूप छान कॉम्बिनेशन आहे आणि त्याच परिस्थितीमध्ये आय ग्रू अप आणि माझे सगळे फ्रेंड्स महाराष्ट्रीयन्स आहेत म्हणून थोडं बहुत मी पण मराठी बोलून घेते आणि लोक सांगतात की तू ठीकठाक मराठी बोलते. कोण म्हणाला मॅम? आता तुमच्याशी बोलताना मला असं वाटतं की तुम्ही किती अस्खळीत मराठी बोलता. तसं काही नाही आहे, तसं बोलते पण कॅमेराला जेव्हा मी बघते ना तर थोडं थरथर होतं मला मराठी बोलताना. म्हणजे एक फ्लुएन्सी कुठेतरी ते असं असतं. चालेल पण इट्स ओके कारण मग प्राऊड मुंबईकर. पण मग ह्या क्षेत्राची आवड कशी निर्माण झाली? ॲक्च्युली ॲक्सिडेंटच्या नंतर ना कारण मी एक डान्सर आहे तर ॲक्सिडेंटच्या नंतर मिस्टर रामोजी राव जे खूप मोठे प्रोड्युसर आहे साऊथचे. हां, तर त्यांना असं वाटलं की ही म्हणजे ही जी कहाणी आहे किंवा एक स्टोरी आहे ते आपण फिल्ममध्ये ट्रान्सलेट करूया कारण लोकांना ना हे फिल्म बघून त्यांना असं वाटेल की नथिंग इज इम्पॉसिबल इन लाईफ. आणि तसं ते कुठेतरी चेन्नईला कुणाला फोन करून मग ते मुंबईपर्यंत पोचलेत
आणि ते केम विथ अन ऑफर की सुद्धा आपण एक फिल्म करूया आणि फिल्मचं नाव आहे मयुरी. तर मी बोली करा, मला काय. नाही नाही तूच कर. मी बोली मी काय करायचं त्याच्यात. बोलले हिरोईन, कारण वी आर टेकिंग युअर स्टोरी. मी बोली स्टोरी घ्या पण मला बोलू नका, कारण मला फिल्म इंडस्ट्री तेव्हा काय असतं ना, तेव्हा त्या टीनेजमध्ये खूप आम्ही फिल्मफेअर आणि स्टार अँड स्टाईल, स्टारडस्ट हे सगळं वाचून आणि थोडं एज्युकेटेड फॅमिलीमधून वी ऑल कम फ्रॉम दॅट. तर तेव्हा मला असं वाटलं की नाही रे बाबा, फिल्म इंडस्ट्रीमध्ये कशी कशी लोक असतात माहिती नाही, आता काय तिथे काय मला नाही करायचं आहे. पण खूप प्रेशर, म्हणजे प्रोड्युसर डिरेक्टर खूप प्रेशर करून बोलले की एकच फिल्म आहे, करून जा ना, त्याच्यानंतर तू करू नकोस. मी बोलली ठीक आहे, असं आहे तर मी करते. पण द मेन प्रॉब्लेम वॉज की मुंबई सोडून हैदराबादला जायचं अँड आय वॉज डेड अगेन्स्ट इट, कारण आय एम अ हार्डकोर मुंबईकर. तर ॲटलिस्ट 20 डेज मुंबई सोडून, फ्रेंड्सला सोडून तिथे कसं काय राहायचं, दॅट वॉज माय क्वेश्चन. पण गेली मी तिथे आणि पहिल्या 2 दिवशी तर आय वॉज लाईक नकोच, आपण जाऊया, आय डोंट वॉन्ट दिस फिल्म. पण बघता बघता मला असं वाटलं की इंडस्ट्री इज ब्युटिफुल, कारण इट इज नॉट जस्ट ॲक्टिंग, कारण खूप टेक्निक्स आहे. आणि आपण जाऊन 3 तास किंवा 2 तास एक पिक्चर बघून आपण बोलतोय अरे छोड ना, क्या फ्लॉप पिक्चर बनाय. पण त्याच्या मागे किती मेहनत आहे हे आपल्याला कळत नाही आहे अनलेस यू आर ॲक्च्युअली फिजिकली प्रेझेंट. आणि तेव्हा मला असं वाटलं की लोक किती एज्युकेटेड आहेत आणि किती डिसेंट लोक आहेत. अँड जाताना, म्हणजे इथून जाताना मी रडत होती, कारण मला परत यायचं होतं. पण पिक्चर संपलं आणि मग मी डिरेक्टर बोलले चलो अभी जाओ तुम मुंबई. तर मी रडायला लागली. तर डिरेक्टर मला बोलतात की आता तू कशाला रडतेस, तू जातेस ना मुंबईला. मी बोली नाही, आता तुम्हाला सोडून जायची मन नाही, मग मी नाही जात. सो आय थिंक दॅट्स हाऊ इट स्टार्टेड. आणि मी कधी ॲक्ट्रेस नव्हती, आय वॉज ओनली अ डान्सर. आणि त्याच्यानंतर तर फिल्म रिलीज झाली आणि मग सुपर हिट. मग त्याच्यानंतर सुपर हिट म्हणजे डुपर त्यावेळेची डुपर हिट, ब्लॉकबस्टर काय हो, म्हणू हो, ती, हो. म्हणजे लोकांनी इतकं डोक्यावर घेतलं आणि होतं ते तुम्हाला. पण नाही सागर, आता आपण बोलतोय की वी आर मेकिंग बायोपिक्स, पण हम्म. जर फर्स्ट बायोपिकची जर आपण बोललं तर इट वॉज मयुरी अँड मयुरी. नाचे मयुरी. येस अँड आजपर्यंत बायोपिकमध्ये नो ॲक्टर किंवा द सेम पर्सन हॅज नॉट प्लेड द रोल. येस 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 ते फक्त टोटली मीच केली. येस येस टोटली ॲग्री. येस. पण मॅम, आज जितक्या तुम्ही इझनेसली ही गोष्ट म्हणताय की माझं ॲक्सिडेंट झालं आणि मग असं हे झालं, पण काय असतं, अशी घटना आयुष्यामध्ये घडल्याच्या नंतर तो काळ फार डेंजर असतो, कारण आतून आपण कलाकार असतो आणि समजा त्या कलाकाराचे म्हणजे ज्याच्यामुळे त्याची ओळख आहे ते हो. म्हणजे त्याचे पाय, त्या करेक्ट. ॲज अ डान्सर नृत्यांगनाची ऑब्व्हियसली. ॲज अ डान्सर, हो. आणि तेच त्याच्याकडून जर या निसर्गाने, या देवाने जर घेतले, तर ती अवस्था काय होती मॅडम त्या काळी तुम्ही? आणि मी खूप लहान होती. मी मेच्युअर्ड पण नव्हती. मी फक्त 15 वर्षाची होती तेव्हा. पण काय असतं ना, ते एक स्पर ऑफ द डिसिजन असतं ते मोमेंट, की गेलं तर गेलं, आता काय करायचं आहे, हे आता विचार करूया. सी यू हॅव 2 ऑप्शन्स, टू डू ऑर नॉट टू डू. आणि तेव्हा फक्त एकच होता, की मला जे करायचं आहे ना, ते आय हॅड टू डू इट फॉर माय पेरेंट्स, कारण आय एम दी ओनली चाइल्ड. मागे पुढे कोणीच नाही आहे. तर माझी आईची खूप इच्छा होती, की शी वॉन्टेड टू बिकम अ डान्सर. पण कधी कधी असं असतं ना, की ती डान्सर नाही बनली म्हणून शी मेड मी अ डान्सर, कारण 3 वर्षात आय स्टार्टेड डान्सिंग. तर मला तेव्हा असंच वाटलं, की मला असं काहीतरी करायचं आहे, की आय वॉन्ट टू गिव्ह बॅक टू माय पेरेंट्स. अँड द ओनली थिंग आय कुड थिंक ऑफ वॉज डान्स. पण डान्स कसं करणार, आता ॲम्प्युटेशन पण झालं आहे, आता करायचं तर काय. आणि तेव्हा एक डॉक्टर होते आमच्याकडे चेन्नईला. तर ही टू कम अँड से, डोंट क्राय. सुद्धा ख्रिश्चन होते ते, डॉक्टर डेरिक डिसूजा. डोंट क्राय बेबी, डोंट क्राय चाइल्ड, गॉड विल फाइंड अन आन्सर फॉर यू, असे बोललेत मला. मी बोलले आता काय करणार गॉड माझ्यासाठी, आता इतकं तर झालं तर आता अजून काय करणार. आणि 3 महिन्यात, इनफॅक्ट ऑलमोस्ट विदिन 3 मंथ्स, सडनली एक आर्टिकल म्हणजे इंडिया टुडेवर, द जयपूर फूट. तर डॉक्टर आलेत माझ्या रूममध्ये. सी गॉड हॅज आन्सर्ड युअर प्रेयर्स. मी बोले हे काय. बोलले खूप इट्स अ न्यू इन्व्हेन्शन इंडियामध्ये आणि डॉक्टरला रामन मॅक्सेसे अवॉर्ड पण भेटला आहे. तर आय थिंक की जयपूर फूट तुझ्यासाठीच बनलं आहे. हे त्यावेळेला इन्व्हेन्शन झालं होतं हे. 1981 मध्ये मॅक्सेसे अवॉर्ड, रामन मॅक्सेसे अवॉर्ड खूप एक मोठा इंटरनॅशनल अवॉर्ड आहे फॉर इन्व्हेन्शन इन सायन्स. डॉक्टर पी के सेठी जे जयपूरचे आहेत ते, आणि मास्टरजी म्हटल्यावर ते एक खूप कॉमन क्राफ्ट्समॅन नसतात. आपण असं काहीतरी करून 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 फायनली एक वी हॅव डिस्कवर्ड समथिंग, तसं झालं. अँड जर आपण जयपूर फूटला आपण डायसेक्ट केलं ना, त्याच्यात इंडिजिनियस टेक्नॉलॉजी आहे. जे आपण बाथरूम चप्पल्स, आपण हवाई चप्पल बोलतोय ना, ॲक्च्युली जयपूर फूट इज मेड ऑफ हवाई चप्पल रबर. हो, म्हणून त्याच्यात फ्लेक्सिबिलिटी आहे.
अँड युनिकनेस ऑफ जयपूर फोर्ट इज की इट टेक्स द शेप ऑफ द ग्राउंड. बाकी जे फोर्ट्स आहेत ना ते रिजिड आहे, ते तसंच राहणार, ते इट कांट टेक द शेप. आणि जयपूर फोर्टमध्ये बिकॉज ऑफ दॅट रबर, जर आपण मातीवर चाललंय तर इट विल टेक द शेप ऑफ दॅट. स्टोन आलं तर त्याच्यावर, दगड आलं तर त्याचा शेप घेतो. अँड मोर टू सूट अवर इंडियन कल्चर. म्हणजे तुम्ही देवळात जाऊ शकता बिना चप्पल, बिना शू, कारण इट इज व्हेरी नॅचरल लुकिंग फूट. तर असं मला म्हणजे तेव्हा असं एक न्यूज आयटम बघून मग मी त्यांना लेटर मी बोलली की मला तुम्हाला भेटायचं आहे. मग मी जयपूरला गेली, त्यांना भेटली आणि मी हे नाही विचारले की मी चालू शकते का, मी बोलली की मी डान्स करू शकते का. कारण आर्टिफिशियल, मला इतकं तर माहीत होतं की आर्टिफिशियल लिंब आहे तर बेसिक नेसेसिटीज तर होऊन जाणार, पण द $1,000,000 क्वेश्चन वॉज की काय मी डान्स करू शकते का. आणि डॉक्टर पी.के. सेठी मला बघून बोलले हां का नाही, तू करू शकतेस. आणि मला वाटलं की वाह, डॉक्टर बोलले तर खूपच सिम्पल आहे, चला आर्टिफिशियल लिंब घेऊया. आणि तिथे आर्टिफिशियल लिंब 1 दिवसात बनतं आहे, एक्झॅक्टली 1 डे. म्हणजे 45 मिनिट्स तुमचं हे मेजरमेंट वगैरे घेऊन, आणि बाय द टाईम इट इज इव्हनिंग तुमचं लिंब रेडी आहे. तर ते घेऊन मी मुंबई आली आणि मला असं वाटलं की आता काय, जायचं, प्रॅक्टिस करायचं आणि स्टार्ट करायचं आपल्याला. पण तसं नव्हता, मला 3 वर्ष लागले. आणि त्या 3 वर्षात मला हे पण होतं की कधी स्टंप ब्लीड करायचं आणि पेन असं जनरली. कारण काय असतं ना, एक फॉरेन बॉडी जेव्हा तुमच्या ओरिजिनल बॉडीवर लागतं ना, तर एक माइंड ॲक्सेप्ट करत नाही. आणि मी तर ॲक्च्युली मेंटल एक्सरसाइजेस पण करायची. अँड आय वॉज टोल्ड, म्हणजे आमचे जे फिजिओथेरपिस्ट होते ना, ते ही यूज्ड टू टेल मी की रोज सकाळी उठून 100 वेळा हे सांग, माझं आय डोंट हॅव अ लेग, आय डोंट हॅव अ लेग, आय डोंट हॅव अ लेग. तेव्हाच हे कॉर्डिनेशन बसणार, नाहीतर तुझे जे माइंड थॉट आहेत ते क्लॅश होणार टू अ फॉरेन ऑब्जेक्ट. ती सायकोलॉजी नाही, सिस्टममध्ये यायची गरज येण्यासाठी गरज हो आहे. हो. अँड देन ऑफकोर्स त्याच्यानंतर 3 वर्षानंतर करत 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 फायनली मी स्टेजवर आली आणि 3 तास टोटल भरतनाट्यम परफॉर्मन्स जे आहे ते संपूर्ण आय कम्प्लीट. पण मग त्यावेळेला तुमच्या एक्झाम सगळ्या पूर्ण झाल्या होत्या भरतनाट्यमच्या? हो, की तुम्ही शिकत कारण होता माझं त्यावेळी? अरंगेट्रम तर जेव्हा मी 8 वर्षाची होती तेव्हा अरंगेट्रम झालं ना त्या. हं. अँड बिफोर द ॲक्सिडेंट पण आय हॅड डन ऑलमोस्ट अबाउट 80-90 पब्लिक परफॉर्मन्सेस. हो. हो. आय वॉज क्वाईट अ नोन डान्सर. मग नाचे मयुरी नंतर तुम्हाला टेलिव्हिजनला खूप एक दार उघडं झालं. नाही, टेलिव्हिजनमध्ये नाही, फिल्म्समध्ये. फिल्म्स तेव्हा त्याच्यानंतर टेलिव्हिजन नव्हता. आय थिंक 1985 मध्ये टेलिव्हिजन कुठं, म्हणजे आपलं काय, आपल्या शेतकरीचं काहीतरी दूरदर्शनवर यायचं ना, आमची तर माती, आमची माती, आमची आमची माणसं. माणसं. हो, हे सगळंच होतं. आय मीन देअर प्रॉपर टेलिव्हिजन वॉज नॉट बिग टेलिव्हिजन. त्याच्यानंतर मयुरीच्या नंतर मी नाची मयुरी हिंदीमध्ये रिमेक जाऊन, ते पण सुपरहिट फिल्म, सुपर डुपर हिट. कारण मला माहिती आहे प्लाझा जे आहे तिथे लोकांची मी जाऊन बघितली तिथे. म्हणजे असे ना सर्पेंटाईन क्यू बोलतो ना आपण, असं ॲडव्हान्स बुकिंगसाठी. आणि मी गाडीत बसून मी बघत होती. मी बोलली वा सुद्धा, तू तर हिरोईन झालीस. अँड काय तो एक खूप मस्त फिलिंग असतं यु नो, की नॉट जस्ट कारण आय बिकम अ हिरोईन, बट पिक्चर बघून जेव्हा लोक बाहेर यायचे ना, तर दे टू से की नाही घरी जाऊ ना आपण परत येऊया पिक्चर बघायला, कारण खूप एक इम्पॉर्टंट मेसेज आहे पिक्चरमध्ये. सो दॅट्स हाऊ इट हॅपन. त्याच्यानंतर मी खूप आय थिंक अबाउट 15-20 फिल्म्स मी केली. पण त्याच्यात काय झालं की पहिल्या 2-3 पिक्चर्स जे आहेत ते सुपर फ्लॉप झाले. अँड तेव्हा लोक मला बोललेत की अरे सोड ना, हिच्या नाची मेरी तिचीच स्टोरी होती म्हणून फिल्म हिट झाली, आता ही फक्त एक 1 फिल्म वंडर आहे. तर ते मला खूप वाईट वाटलं. मी बोलली असं का, असं म्हणजे मी का आली मग या इंडस्ट्रीमध्ये हे ऐकायला. मग 7 वर्ष मी घरी बसले, 7 इयर्स. पण माझं एज्युकेशन चालूच होतं. आय MA विथ इंटरनॅशनल इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स. तर 7 वर्ष बसली मी. आणि लोक बोलले अरे तू इतकी इंटेलिजंट आहे, जा ना दुसरं आपण काहीतरी बघ, काम कर. मी बोलली नाही, जर ह्या इंडस्ट्रीमध्ये एक सुपरहिट दिली आहे मी, तर दुसरी सुपरहिट देऊनच मी इथून निघणार, मी जाणार नाही. अँड आय वेट इट. मी इतकं करून सुद्धा तो संघर्ष होताच या अजूनच इंडस्ट्रीमध्ये. संघर्ष आहे. अहो काय म्हणताय तुम्ही? काय असतं ना की अगोदर आपण संघर्ष करतोय हिट होण्यासाठी, आपण होतोय, त्याच्यानंतर एक नवीन संघर्ष आहे ते मेंटेन करण्यासाठी. संघर्ष मनुष्याच्या आयुष्यात कंटिन्युअस प्रोसेस आहे आणि संघर्ष करायला पण पाहिजे. दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. मग तुम्ही टेलिव्हिजनवरती जेव्हा सुरुवात झाली काम नव्हता आता काय करायचं.
पिक्चरमध्ये काम नाही. तुमच्याकडे ना म्हणजे तुमच्याशी बोलताना एवढ्या पॉझिटिव्ह वाईब्स येतात ना की तुम्ही कुठली गोष्ट आयुष्यात निगेटिव्ह घेतलीच नाही असं मला वाटायला लागलं तुमच्याशी अरे बोलून. नेगेटिव्ह नाही सागर, मी हे हां. बोलते की दिस इज बिंग प्रॅक्टिकल. सी, जे प्रॅक्टिकल आहे ते आपल्याला ऍक्सेप्ट करायलाच लागतं. 4 फिल्म्स फ्लॉप झाल्या, आता तुम्ही काय करणार? लोक बोलतात तुम्ही फ्लॉप ऍक्ट्रेस आहेत. तर ठीक आहे, चला मानलो आम्ही, चला आम्ही फ्लॉप ऍक्ट्रेस आहे. हे पण तुम्ही मान्य करता. आता काय करायचं मग? आता पिक्चर नाही चाललं तर लोक बोलतातच फ्लॉप आहे. मी बोलली ठीक आहे, मी फ्लॉप आहे, हम्म, पण मी इंडस्ट्री सोडणार नाही. हम्म, आता याच्यासाठी काय करायचं? मी बोलली बसते. आणि तेव्हाच एक ना टेलिव्हिजनचं ते टीज सुरू झालेलं की चला आता टेलिव्हिजन एक नवीन स्टेजवर आहे. आणि त्यावेळी खूप टॅलेंटेड ॲक्टर्स घरात बसलेले. तर मी होती, शेखर सुमन, नीना गुप्ता, आम्ही सगळे ना ते गुड ॲक्टर्स बट नॉट गेटिंग गुड रोल्स. हम्म. आता काय करायचं? ऑफकोर्स शेखर वगैरे तर ही वॉज डुईंग गुड फिल्म्स आणि मी तर झिरो. आय स्टार्टेड फ्रॉम झिरो अगेन ऑन टेलिव्हिजन. तर तेव्हा असं होतं की टेलिव्हिजन करणार का? बोलली आता बेगर्स कांट बी चूजर्स. तर टेलिव्हिजन असो, स्टेज असो, जे यायचं ते द्या आम्हाला. आणि मी पहिल्यांदा भेटली आय गॉन टू सिनेविस्टा. तेव्हा जुनून वगैरे सुपर हिट, म्हणजे इट वॉज क्रिएटिंग हिस्ट्री. आणि मी सुनील मेहताजींना, जे ओनर ऑफ सिनेविस्टा आहे, त्यांना मी भेटली. अँड ऑफकोर्स प्रेम किशनजी, दे बोथ आर ओनर्स ऑफ, दे स्टील आर ओनर्स ऑफ सिनेविस्टा. तर मी त्यांना भेटली. मी बोलली की माझ्याकडे काम नाही आहे आणि तुम्ही मला सांगा की मला काम भेटेल की नाही. तर सुनीलजी मला बोलले तू घरी जा, 15 दिवसात तुला एक ऑफर येणार. तर मी बोली गेलं, चला हे परत एक फिल्मी प्रॉमिस आहे, किती ऐकलो आपण, चला. मी बोली थँक्यू सर आणि मी निघाले. 10 दिवसात कॉल फ्रॉम सिनेविस्टा की साहिल आम्ही स्टार्ट करतोय. अँड सुनील मेहता सर पर्सनली हे बोललेत की सुधाला कॉन्टॅक्ट करा आणि तिलाही या रोल द्या. आणि तेव्हा मला असं वाटलं की आपण जे बोलतो ना फिल्मी प्रॉमिसेस, हम्म. इट्स नॉट ट्रू. फिल्मी प्रॉमिसेस जेव्हा लोक बोलतात अरे सोडा रे, हे सगळं फिल्मी प्रॉमिसेस आहेत, ते काय होणार नाही, असं नाही, ते होतं. असतात म्हणजे नसतात. काही हा, लोक खरी definitely आहेत. असतात. कारण माझ्या आयुष्यात फिल्मी प्रॉमिसेस मेंट अ लॉट. जे जे लोक मला प्रॉमिस केलेत ना, ते सगळ्यांनी मला काम दिलंय. स्टार्टिंग फ्रॉम सुनील मेहताजी, मग मी गौतम अधिकारीजींना भेटायला गेली. तेव्हा मी रमेश भाटकरची खूप मोठी फॅन. आई ग. म्हणजे तेव्हा जेव्हा मी त्यांना भेटली, पण मी तेच बोलली. मी बोलली रमेशजी, तुम्हाला माहिती पण नाही की तुम्ही काय आहात. हो का? मी इतका फेमस आहे का? हो, लोक मला इतकं मी बोलली सर तुम्हाला माहिती नाही म्हणून तर मी आली आहे कमांडो करायला, मी फक्त तुम्हाला बघायला आली आहे. आणि तेव्हा मी गौतमबाईची मी बोलली सर मला ना भाटकर बरोबर एक फ्रेममध्ये मला, अरे फ्रेम काय को तू बन ना, एक पुरा एपिसोड कर उसके साथ. मी केली त्यांच्याबरोबर. आणि त्याच्यानंतर काय असतं ना, जो दिखता है वो बिकता है. जेव्हा तुम्ही करायला स्टार्ट होतं ना, अच्छा ही ॲक्टर असं आहे ना, चला हिला तिथे घेऊया. मग तिथून मी हे सिरियल खूप हिट आहे, गेला माधव कोणीकडे, हम्म. प्रशांत दामलेस. तर ते लोक देवर रिमेकिंग इन फॉर गौतम अधिकारी. तर राजन वागदारे सर होते आमचे डायरेक्टर. तर ते बोलले की हो, आय लव्ह राजन वागदारे. अरे आणि माणूस. आज मी जर कॉमेडीमध्ये एक 40-50% कॉमेडी करते ना, इट इज बिकॉज ऑफ राजन तुम्ही सर. 40-50% कॉमेडी करता? हां. अहो तुम्ही नाही, म्हणजे पर्सनल लाईफमध्ये नाही. नाही नाही स्क्रीनवरही म्हणतोय. पर्सनल लाईफमध्ये 100% कॉमेडी करते. पण स्क्रीनवर तेव्हा राजन सर होते ना, तो ही साईड की सुधाजी तुमचे वन लाईनर्स मस्त आहेत, तुम्ही कॉमेडी ट्राय करा. मी बोलली मग काम द्या, मी करते. तर दॅट्स हाऊ इट हॅपन, कभी इधर कभी उधर. आणि आय थिंक माधवी गोगटेजींचा रोल आहे ना, दॅट आय डिड. मी, शेखर सुमन आणि वर्षा उसगावकर. सिरियल सुपर डुपर हिट. हम्म. तर त्याच्यानंतर ऑफकोर्स मग बघता बघता आपण सिरियल्स छोटे मोठे इथे तिथे तिथे. अँड सडनली मग एक दिवस बालाजी टेलिफिल्म्सवरून एक फोन आला मला हम्म. की वी आर मेकिंग अ सस्पेन्स थ्रिलर, तर मॅम वॉन्ट्स टू मीट यू. तर मी बोलली चला, काम हो, नाही एकता कपूर. मी बोली काम नाही आहे तर चला तिथे पण जाऊन आपण ट्राय करू. तर तेव्हाच माझं लग्न झालेलं. तर लोक बोले बालाजी टेलिफिल्म्स करू नकोस, तुझं लग्न म्हणजे ते डेफिनेटली डायव्हर्स आहे, कारण तिथे 24 तास काम करायला लागतं. तर मी येऊन आय टोल्ड माय हजबंड, आय सेड असं असं लोक बोलतात. माय हजबंड वॉज व्हेरी सपोर्टिंग. हम्म. मला बोलतोय रवी की एक काम कर, तू इथे तिथे ना कॅमिओज करते ना, ते सगळं बंद कर, बालाजीमध्ये एकदा काम कर. मी बोली नाही रे, ते लोक बोलतात की बालाजीमध्ये काम केलं तर आपलं लग्न तुटणार आहे, मग तू कुठं मी कुठे, असं थोडी असतं. त्या हे सगळं सोड, तुझा काम कर, मी आहे ना, डोंट वरी. आणि मी जाऊन भेटली. एकता तेव्हा नव्हती, तेव्हा क्रिएटिव्ह हेड, आणि ती अशी स्टोरी ऐकत होती मला. मी बोलली स्टोरी मला कशाला ऐकवतेस, कारण रमुला सेकंद हायफाय ऑन्ट्रप्रेनर आहे, दिल्लीची मोठी इंडस्ट्रियलिस्ट आहे. त्या रोलमध्ये मी बसत नाही, कारण मी एक साधारण मिडल क्लास ब्रॅह्मण फॅमिलीची मुलगी.
आणि मला बघून कुठून स्टाईल आयकन बायकन हे बोलले हे सगळं मला काही कळत नाही बाबा. आणि शायना जी हिरोईन आहे त्या रोलसाठी मी खूप मोठी आहे, तर मला इथे बसून तू का हे रामकथा मला ऐकवतेस. बोलली नाही नाही नाही, एकताजींना ना फर्स्ट चॉईस तूच आहेस फॉर रमोला सेकंद. मी बोलली हे काय बोलली. मी बोली इतकं मी की मोठी आंतरप्रेनर स्टायलिश आहे, अमुक आहे तमुक आहे, आपण सगळे मिडल क्लास लोक. नो 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 नो, एकता वॉन्ट्स यू टू डू दिस रोल. मी बोली ठीक आहे, शी वॉन्ट्स मी टू डू. तर मी केली. मी बोलली ठीक आहे, पण मला जरा गाईड करा. आणि होमी वाडिया वॉज द डिरेक्टर. होमी वाडिया. हां, थिएटर, ऑब्वियसली थिएटर. तर पहिल्याच दिवशी मी गेली आणि मला बोलले की यु नो वॉकिंग स्टाईल असं आहे, आपण कुठे पार्लेकर असे चापाड चालणारे लोक, सडकच्या होते मी पण. अरे तर डिरेक्टर बोलले की यू आर अन आंतरप्रेनर, खूप एक ठाट पाहिजे, एक दिल्ली लोक कसे चालतात एक यु नो. मी बोली सर हे सगळं कसं होणार. बोला नाही मैं हूँ ना, मैं करवा दूंगा. बोला ठीक आहे मग करवा दो. आणि पहिल्याच सीनमध्ये ते काहीतरी ते मला ते फायलर देऊन बोला असं बोलायचं करताना. मी बोली हे एक पण करायचं आणि डायलॉग पण बोलायचं. बोली कठीण आहे, मी प्रयत्न करते पण आय डिड इट. कारण एक खूप मस्त कॉपी कॅट आहे मी ॲज अन ॲक्ट्रेस. आय एम अ परफेक्ट कॉपी कॅट. डायरेक्टर जे बोलतात ते मी करते. त्याच्यानंतर मला बोलले की सेकंड सीन होता की एक चेक साईन करायचं 1 करोड. तर मी बोली किती. 1 करोडचा चेक. आणि ती अशी लागते ये है 1 करोड का चेक आणि ती अशी फेकते. फेकते. मी बोली सर, बोला ॲक्शन. तर मी बोली 1 0 0 आणि मी होमीजीकडे बघितली. मी बोली कितने शून्य होते. मग ते अगर रे यार कितनी मिडल क्लास आहे तू. मला बोलला सर 1000च्या वरती आम्ही कधी चेक्स बघितलंच नाही, तुम्ही 1 करोड बोलतात. आता त्याच्यात किती शून्य आहे मला माहिती नाही, तुम्ही मला बोला. पण तिथून यु नो सी जेव्हा चॅलेंजेस येतात ना ॲज अन ॲक्ट्रेस, तर तेव्हा तुम्ही ग्रो करता. जेव्हा लोक बोलतात का अरे ही काय करणार, पण एकताचं एक जे बिलीफ आहे ना की हीच बाई करणार. आणि तेव्हा मला आठवण आलं जेव्हा मी पती परमेश्वर करत होती ना, गोपी किशनजी वॉज अ कोरिओग्राफर. हां, आय वॉज व्हेरी लकी. तुम्ही किती नशिबवान आहात की गोपी नशीब, सरांसोबतही बरोबर. काम केलं तुम्ही. आणि आमचं रिलेशन पण किती गोड होता, कारण आय डिड पती परमेश्वर, नाचे मयुरी, त्याच्यानंतर बेंगॉली फिल्म. तो तर गोपीजी आणि माझं रिलेशनशिप ना म्हणजे, आणि ते पण तसेच अल्लड, ए चल ना सुद्धा चल ना, हे असं असेच बोलायचे. तर मला एक दिवस मी बसली होती आणि गोपीजी आले, बोले एक बात बताओ. मैंने कहा हाँ मास्टर जी. तो तेरे आंखें जो है ना डायन जैसी है, तू ना नेगेटिव्ह रोल कर. बोले आता इथे पॉझिटिव्ह रोल भेटत नाही, आता जाऊन मी नेगेटिव्ह रोल कुठे जाऊन शोधणार. पण जेव्हा आय डिड कही किसी रोज ना, खरोखर आय रिमेंबर गोपीजी. बट ना मला एक अजून एक गोष्ट कही किसी रोज बद्दल तुम्हाला सांगायची आहे की संपूर्ण भारतातल्या महिलांना किंवा संपूर्ण महिलांना टिकल्या इतक्या प्रकारच्या असतात ते तुमच्यामुळे. हा ना, टिकल्या, कानातल्या अंगुठी. हा काय ते मी एक 50 रुपयाची एक अंगुठी घेतली फ्रॉम आय थिंक बँड्रा नॅशनल कॉलेजच्या समोर आपल्या आहे ना, तिथून मी घेतलेली एक 50 कॉलेज टाइमचे. आणि मी ज्या ज्वेलरी शॉपमध्ये जाते, दिस इज ये आपका रिंग है. मी बोली कौन सा मेरा रिंग है भैया. असं क्रॉस करून एक डायमंड होता त्याच्यावर. मी बोली हे भी चल रहा है. मी बोली मार्केटमध्ये फक्त रमोला सेकंद नाही विकत, बाकी सगळं रमोला सेकंदची साडी, कपडे, बिंदी. जिथे मी परचेस करायला गेली, मला आता लक्षात येत नाही कोणताही एक इव्हेंटसाठी मी गेलेली आणि मला ते एक डायमंड रिंग, आपलं डायमंड हे बिंदी पाहिजे होतं. मी गेली, मला का दिखाव ना मेरे, आणि विदाउट मेकअप कोणी मला ओळखतच नाही ना. खरोखर आय एम टेलिंग यू इट्स ट्रू. मी गेली तिथे आणि तो मला बोलतोय एक बिंदी, बोला ये 600 रुपये का. मी बोली काय 600 रुपया कशाला. बोलता क्या बात कर रहे हो, ये रमोला सेकंड की बिंदी है. मैंने कहा अबे मैं वही हूँ. मैंने कहा मैं 10 रुपये में करती हूँ, तू 600 रुपये में क्या बेचता है. तर तेव्हा इट वॉज अ बिग क्रेज. आणि हां बरोबर, सी असे खूप असे देर आर लॉट ऑफ थिंग्स ज्याच्यावर आपण बिलकुल कॉन्सन्ट्रेट नाही करत. लाईक फॉर एक्झाम्पल बिंदी. आपल्याला असं वाटतं की बिंदी आहे आपण लावतोय, पण त्याच्यात पण फॅशन करून म्हणजे ॲज अन इम्पॉर्टंट अटायरचे एक इम्पॉर्टंट पोर्शन म्हणून नॉट ओनली वुमेन, मेन लाव्ड इट. येस. आणि खरंच त्यावेळेला इतक्या स्टाईलच्या बिंदीज महिलांनी वापरल्यात ना तुमच्यामुळे. पण ते पण आउट ऑफ बोर्डमच आम्ही केलं. तुम्ही त्यावेळेला जर ह्याचं पॅटर्न घेतलं असतं तर तुम्ही आज खूप अजून पैसे कमवले असतात त्या निमित्ताने. तेव्हा एकच होता बाबा, काम करायचं आणि बरोबर आपल्याला कॅरियरमध्ये 2-3 छान प्रोजेक्ट्स भेटायचंय आणि 24/7 आम्ही काम करायचं ना तेव्हा. म्हणजे हायेस्ट टीआरपी ना त्यावेळेला. त्या 11च्या स्लॉटमध्ये आम्ही 14ची टीआरपी घेऊन आलो. म्हणजे
मला माहिती आहे की जेव्हा माझा एक फ्रीज आणि लास्ट मोस्टली माझ्यावरच फ्रीज असतं, लास्ट 11:30 फ्रीज रमोला लुक्स, आणि माझे फ्रेंड्स दिल्लीवरून, किसको यार, किसको देखा तूने, किसको मारने वाली है यार, कल बोल दे ना यार, मेरे बच्चे बहुत यार वो सो नहीं रहे. अरे मी बोली जा रे बाबा, उद्या आता मंडे बघ काय होणार आहे. आणि काय असा एक कर्टन असा मी उघडते आणि तिथे काय आहे, एक उंदीर असं पळतो आणि मी ते बघून अच्छा ये था. टीजर प्रमोट. मी तुम्हाला एक अनुभव सांगतो कही किसी रोजचा, की आम्ही मध्यमवर्गीय चाळीमध्ये राहिलेली माणसं. तर असे चाळीमध्ये अख्ख्या घराची लाईट चालू आहे, 11:30 वाजून गेले, पुढच्या 5 मिनिटाला सगळे अंधार. आमच्यासाठी वेट हा, लावली बघायची. म्हणजे फक्त ही मालिका बघायची. हो. अगदी 11:35ला सगळं Blackout. ब्लॅकआउट. अरे रात्र झाली, तेव्हा वाटायचं रात्र झाली. पण हो, आय मीन एक 11 o'clock स्लॉट जे बोलतात ना, चॅनल्स बोलतात डेड स्लॉट आहे. वी ॲक्च्युली गेव द बेस्ट TRP ऑन द 11 o'clock स्लॉट. मला एक अजून तुमच्याबद्दल एक गोष्ट माहिती आहे, काय? की तुम्ही जेव्हा डीडीचा शो करायचा त्यावेळेला डीडी ज्या पद्धतीने शूट करायचे त्यावेळेला त्यांच्या एवढ्या एवढ्या जाड्या स्क्रिप्ट असायच्या. हो ह्या तुम्ही वन टेक मध्ये शूट करायचा? हो, मग अजूनही 16 पेज सीन्स आम्ही वन शॉटमध्ये करायचं. कारण टेलिव्हिजनमध्ये काय आहे ना, की एक आपल्याकडे वेळ नसतं, की उद्याचं टेलिकास्ट आहे, इतकं प्रेशर असतं. तेव्हा तुम्ही जाऊन एक एक असं मी वाचते, मग मी बायहार्ट करणार, मग मी बोलणार. अरे लोक बोलणार, आमचे डिरेक्टर्स हेच बोलतात, मॅडम इतना पढोगी ना तो रात का टेलिकास्ट निकल जाएगा, चलो जो बोलना है फटाफट बोलो. तर टेलिव्हिजनमध्ये मेमरी इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर हां, अजूनही आम्ही 16 पेज, 17 पेज, इवन राजन वागदारे बरोबर पण मी, शेखर, वर्षा, आपला विनय येडेकर, आम्ही सगळे बसून 2दा रीडिंग, मग अबाउट 10-12 पेजेस, चटकेन चला वन शॉट. 7 वाजता शिफ्ट, 1 वाजता पॅकअप, दुपारी घरी जाऊन झोपा, असे आम्ही काम करायचे. त्या मालिकेचा एखादा काही किस्सा वगैरे आठवतो तुम्हाला? विनय येडेकर, शेखर सुमन यांचा? विनय शेखर सुमन तर ऑफकोर्स तेव्हा तर तो स्टार झालेला तेव्हा, कारण त्याचा मुवजन शेखर मुवजन शेखर. हा. आम्ही लोकल, मी, विनय येडेकर, आम्ही सगळे बिचारे गरीब लोक. तर विनय येडेकर अजूनही मला माहिती आहे, कारण आई, मी प्रिया होती त्याच्यात, तर विनय येऊन लेकिन प्रिया भाभी तर राजन येऊन बोलायचं, मस्त केलास विनय, पण आता ना हेच ना हिंदीमध्ये बोल, कारण खूप मराठी ॲक्सेंट होता याच्यात. वी हॅड सच अ वंडरफुल टाईम. आणि 7च्या शिफ्टमध्ये म्हणजे आय यूज्ड टू बी देअर ॲट 6:30, 7 o'clock रोल. राजन वागदारे खूपच Very particular about टायमिंग. आणि एक्झॅक्टली 1 o'clock पॅकअप दुपारी. हो, 7 to 1च तेव्हा राजन सर फक्त 7 to 1 करायचे. आणि मग सर आता काय करायचं, घरी जाऊन झोपा आणि उद्या सकाळी 6:30 वाजता पोहोचा. हे होता महत्वाचं. आणि तेव्हा एक ॲक्टर होता गिरीश म्हणून, बिचारा होळीच्या दिवशी पहिल्याच सीनमध्ये राजन सरने भांग टाकलेत आणि गिरीश आणि कोण होते त्याच्यात ॲक्टर, कोणीतरी समोर, तो येऊन बोलते, अरे 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 ये पी ले यार, ये वो मैं ना एग्जाम में पास हो गया. बिचारे फर्स्ट टेक. अरे सर बोलते नाही, अरे नाही बरोबर नाही, अजून एक टेक, ग्लास भर रे, ग्लास भर. अशा 4-5 रिटेक. त्याला माहितीच नव्हता की त्याच्यात भांग होता, ओरिजिनल भांग. आणि अराउंड 10 o'clock भांग असा चढला गिरीशवर आणि एकच लूप, मिस्टर लोवा लोवा. कोणी यायचे जायचे, मिस्टर लोवा लोवा, हो, दिवसभर तो हो करायचा. वी फेल्ट सो बॅड. मग दिनियर कॉन्ट्रॅक्टर जी होते ते येऊन, मेरे को ना बहुत अच्छी फिल्म मिली है, मिठाई खाओगे, आता लड्डू बिड्डू. अरे असंच चढला त्या बिचारा गरीब माणूस. साच्याने म्हणजे त्या दिवशी वी हार्डली शॉट, फक्त मस्करी चालू होता. पण इट वॉज फन वर्किंग विथ राजन सर, ब्रिलियंटली. कही किसी रोजचा काही किस्सा आफ्टर, म्हणजे एकता कपूरने सिलेक्ट करून झाल्याच्या नंतर, म्हणजे सिरियल फार एक पीकवर होती, खूप हायेस्ट टीआरपी होता, त्यानंतर येऊन एकता भेटून गेली, तेव्हा काय म्हणाली? हो, तेव्हाच मला भेटली ऍक्च्युली. पहिल्यांदा जेव्हा ती आली तर मला असं वाटत होतं की, कारण मी आली साऊथवरून, कारण साऊथमध्ये मेकअप खूपच मिनिमल असतं कारण ना, अँड तिथे जाऊन जी मी मेकअप करायची, स्वतःला बघून मी बोलायची, मी तू काय करतेस, इतकं मेकअप, इतकं आयशॅडो, लिपस्टिक, ब्लश ऑन. आणि तेव्हा एक ट्रेंड मी घेऊन आलेली की लिपस्टिक, ब्लश अँड आयशॅडो एकच कलर, अँड लॉन्ग लॅशेस. म्हणजे इथपर्यंत कमेंट आला की सुधाजी के कपडे ना उसके आयलॅशेस पे लटक के आते हैं.
तर मला इतकं वाईट वाटलं जेव्हा कोणी आय थिंक कुठंतरी कोणी मला बोलले असे, तर मी जाऊन बोलली की मुली थोडंसं मेकअप कमी करूया का. तर तेव्हा एकताजी सेटवर आलेली अँड शी सेड की सुधाजी डोंट गेट अपसेट, 6 महिन्यानंतर लोक तुम्हाला फॉलो करणार. अँड दॅट वॉज अ प्रिडिक्शन. आणि त्याच्यानंतर असे फॉलो केले लोक, कारण त्याच्यात एक मी ना कॉक्रोच काहीतरी बनवलेली होती ॲज अ बिंदी. आणि एक इव्हेंटला मी गेली आणि तेव्हा मी जाऊन बघितली की तिकडची एक कोणीतरी एक महिला सेम कॉक्रोचच्या स्केच करून डायमंड्स लावून आलेली. मी बोली बाई काय काय आहे, तर काय आहे, जेव्हा तुम्ही करू शकता तर आम्ही का नाही करू शकत. मी बोली व्हेरी गुड, असंच ट्रेंड फॉलो करा. कारण आज जेव्हा त्यावेळी व्हॉट एव्हर वी डिड बिकेम अ हिट, इट वॉज ओनली बिकॉज ऑफ द ऑडियन्स. तुम्हाला जितूजींचाही कॉल आला होता, त्यानंतर जितूजी तुम्हाला भेटायला आले होते सेटवर, काय किस्सा आहे तो? किती हंबल आहे, किती हंबल आहे, माय गॉड जितू साहेब. कारण मला माहिती आहे की जितू साहेबला मी तेव्हा भेटली जेव्हा मी नाची मयुरीचं क्लायमॅक्स सॉन्ग करत होते. आणि तेव्हा जितूजी वॉज वर्किंग विथ टी रामराव सर. तर टी रामराव सर जे हमारे नाची मयुरी डायरेक्टर Director होते. होते. हां. तर ते बोलले की असं असं आहे बघ, एक मुलगी आहे, त्याचा म्हणजे एक स्टोरी डिस्कस करतात ना सेटवर. तर जितू साहेब बोलले की आणि भाईदासमध्ये शूटिंग होता क्लायमॅक्स सॉन्ग. तर जितू साहेब बोलले की मी पण येणार, मला तिला बघायचं आहे. आणि सर आले तिथे अँड पिक्चर रिलीज झाले. रिलीज झाल्यावर द फर्स्ट बुके केम टू मी फ्रॉम जितू साहब, धीरज कुमार अँड संजय खान. अँड फर्स्ट कॉल केम टू मी फ्रॉम संध्याजींबरोबर महिपाल सर. हेलो मैं महिपाल बोल रहा हूँ. मैंने बोला हाँ सर, तू नहीं जानती होगी मुझे. मैं बोली नाही सर, मी ओळखते. आय सेड आय हॅव सीन यू विथ संध्याजी, खूप खूप फिल्म्समध्ये तुम्ही काम केलं. अगं आय फेल्ट सो नाईस. एक डान्स सब्जेक्ट किती वर्षानंतर आमच्यासारखे डान्सर्ससाठी इट इज अ बिग, इट्स अ ट्रीट फॉर दी आईज. आणि तेव्हा जितू साहब मला येऊन बोललेले की मार्क माय वर्ड्स, दिस फिल्म इज अ सुपर हिट, मेरे को फीलिंग हो रही है. आणि तो अँड इवन जेव्हा मी बालाजी आम्ही डबिंग वगैरे करायला जायचं ना बालाजी हाऊसमध्ये, तेव्हा पण जितू साहब मला भेटायचे. तर मी बोली की सर आपकी ब्लेसिंग्स मुझे मिली थी. नहीं नहीं बेटा, तुम हमारे अन्नदाता हो, आप लोगों की वजह से बालाजी टेलिफिल्म्स चल रही. म्हणजे असंच कोणी मोठा माणूस नाही म्हणत. दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स. जितूजी पण मराठी खूप छान बोलतात. अतिसुंदर आहे. आणि आणि चरणी कुठे गिरगाव. गिरगाव. हां. आणि गणपतीचं पण ते 10 दिवस ते ठेवतात. अरे हो. सगळे मुंबई म्हणजे यू हॅव टू स्पीक मराठी, का नाही बोलायचंय. बरं मग नंतर तुम्ही एक सिनेमा केला होता हो. प्रियदर्शन सरांचा हो, मालामाल मालामाल विकली. विकली. हो. त्याच्यामधला चेस सिक्वेन्स, परत तिथे तुमचं एक वेगळं कॅरेक्टर, म्हणजे एक रमोलाचं एक निगेटिव्ह शेड वेगळी होती आणि त्या कॅरेक्टरची वेगळी शेड हो, होती. हो. सो ते कॅरेक्टर्स प्ले करताना काय आव्हानाला सामोरं जावं लागलं? त्यात डिरेक्टर प्रियदर्शन सर. डिफिकल्ट होता. कारण काय आहे ना, टेलिव्हिजनमध्ये करता करता आम्हाला डायरेक्ट करणारे कोणी नसतातच. कारण डेली सोपमध्ये इतकं वेळ आम्हाला भेटत नाही की हे बरोबर नाही, ते बरोबर नाही, असं करा, तसं करा. एकदा आपण त्या लूपमध्ये आलो ना, मग आपणच करत असतोय. कारण डेली सोप आहे, आपल्याकडे वेळ नाही. बिचारे डिरेक्टर्सकडे पण ना प्रेशर ऑफ वर्क असतं. पण प्रियन सर बरोबर काम करताना एकतर ते खूप नॅचरल डिरेक्टर आहे, खूपच अति नॅचरल. तर मी गेली पहिल्याच दिवशी मी बोले हे टेलिव्हिजन नाही आहे, हे सिंपल कॅरेक्टर आहे. कॅरिकेचर नाही बनना. यू ओनली हॅव टू से युअर लाईन्स. कारण लाईन्समध्येच कॉमेडी आहे. इट्स अ सिच्युएशनल कॉमेडी. आणि तिथे गेल्यावर आणि दिग्गज लोक समोर, परेश रावल, असरानी साब, ओम पुरीजी, म्हणजे रितेश देशमुख. तेव्हा असं वाटत होतं की 10 मॅन आर्मी अगेन्स्ट 1 वुमन आर्मी असं होता. पण अति सुंदर कॅरेक्टर होता. आणि जेव्हा फिल्म हिट झाली पण आय फेल्ट सो नाईस. कारण एक छान रोल करून म्हणजे फिल्म्समध्ये पण लोक तेच विचारतात की तुमचं मालामाल विकलीच्या नंतर तुम्ही फिल्म का नाही केलं. मी बोली मला नाही माहीत. कारण नॉर्मली बोलतात की फ्लॉप फिल्म होती म्हणून तुला पिक्चर्समध्ये चान्स नाही भेटला. पण मालामालच्या नंतर का नाही आला, इट्स अ $1 million क्वेश्चन. आय डोंट इवन हॅव अन आन्सर नाव. पण एक खूप छान एक्सपिरियन्स होता वर्किंग विथ द स्टारलेट्स. रितेश देशमुख यांचा काही आय एक लव्ह किस्सा? रितेश, आय लव्ह रितेश. तेव्हा मी आमचं कॉम्बिनेशन खूपच कमी होता. आम्ही फिल्ममध्ये माझं जास्त नाही. कारण मी राजपाल आणि बाकी माझं आणि राजपालचं खूप म्हणजे एक कॉम्बिनेशन सीन्स जास्त आहे. पण आय हॅव ऑलवेज ॲडमायर्ड रितेश, ऑलवेज.
मल्टी टॅलेंटेड आहे. आणि इवन जसं मी कपिल शोमध्ये पण जेव्हा मी त्याला बघते ना, तो असा एक कम्प्लीट एंटरटेनमेंट पॅकेज आहे. म्हणजे ॲज अन ॲक्टर, ॲज अ कॉमेडियन, ॲज अन इमोशनल. अँड लास्ट म्हणजे एक आय सॉ हिज लय भारी. तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होती. आय हॅड फ्लू ॲट दॅट टाईम आणि टेम्परेचर्स व्हेरी आहेत म्हणून मला 2 दिवस ना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. फक्त लय भारी मी 3दा बघितली, जस्ट टू गेट द फील ऑफ लय भारी. आणि मला असं वाटतं की जेनिलिया अँड रितेश, द मोस्ट जेन्युइन कपल्स अँड एक एक्झाम्पल आहे टू बी द बेस्ट कपल फ्रॉम द फिल्म इंडस्ट्री. अँड आय एम सो हॅपी की राजा शिवाजी पण सुपरहिट आहे. पहिल्यांदा मराठी सिनेमामध्ये इतके हिंदीतले बॉलिवूडले yes, कलाकार एकत्र आणले. पण दॅट इज बिकॉज ऑफ रितेश's रिलेशनशिप्स. कारण ही हॅज ऑलवेज मेंटेन दॅट रिलेशनशिप आणि ते खूप खूप जेन्युइन रिलेशन्स आहेत. म्हणजे फिल्मी आणि फार्सिकल रिलेशन्स नाही आहे. आणि किती जेन्युइनली तो रडतो पण त्या दिवशी ऑल्सो ना प्रेस कॉन्फरन्समध्ये त्या रिलीजमध्ये पण. इट वॉज सो Trader launch टचिंग. आहे. इट वॉज सो टचिंग यार, सो टचिंग. आय लव्ह रितेश. मला विकलीच्या काय गमती जमती होत्या अजून त्याचा सेटवरच्या. काय गमती म्हणती. तेव्हाच इथे मुंबईत फ्लड झालेला आणि आम्ही तिथे अटकलो. अरे इट वॉज लाईक पाऊस तेव्हाच ना डिझास्टर होता ना मुंबईत. 26/11च्या वेळेला. 26 करेक्ट. आम्ही तिथे मदुरईच्या पुढे 26 जुलै सॉरी 26 जुलैच्या जुलै. तर आम्ही तिथे, तर आम्ही सगळे बघायचे. अरे रितेश तेव्हा सरच होते ना, सीएम त्यांचे वडील. बोले अरे काय सिंगापूर बोललो आपण, मुंबईला बनवायचं काय झालंय आता. बिचारा रितेश इज टू बी. पण ऑफकोर्स आय मीन आता ते काय करणार, विलासराव साहेब काय करणार आहात. इतकं पाऊस पडलं तर विच सीएम कॅन सेव्ह. पण वी हॅड वंडरफुल एक्सपिरियन्सेस. कारण एक साईडला असरानी साहेब म्हणजे इतके व्हेटेरियन तर. आणि आमचं दिवस स्टार्ट व्हायचं सकाळी 4 वाजता पहाटे. सकाळी 4 वाजता हो, सगळे रेडी विथ मेकअप आणि प्रोटोकॉल जे होता ना की 15 ॲक्टर्स, दर ॲक्टरचं नाव गाडीच्या वर, काहीच नाही विचारायचं. आपल्या स्टाफ बरोबर येऊन बसायचं. प्रथम गाडी डिरेक्टर प्रियदर्शन, मागे सगळ्यांची गाडी, सगळे त्यांना फॉलो करायचं. 5:15ला आम्ही लोकेशनमध्ये जाऊन सगळ्या सीन वाचून रेडी व्हायचं. 7 वाजता रोल. एक सीन झाल्यावर ब्रेक फॉर ब्रेकफास्ट. आणि माझं एक सीन झाल्यावर पॅकअप झाला. मी बोली सर 8च वाजले. तो हो गया ना तेरा काम, जाओ जाकर आराम करो. बोली अशा गावात जाऊन मी काही आराम करणार आणि कुठं जाणार. सो आय थिंक माझ्यासाठी एक खूप इट वॉज अ बिग एक्सपिरियन्स वर्किंग विथ द मोस्ट रिनाऊंड ॲक्टर्स. परेश सर, ओम सर, शक्ती कपूर आणि अरबाज होता त्याच्यात, मल्टी स्टार अँड राजपाल ऑफकोर्स. त्याचा क्लायमॅक्सचा म्हणजे चेस सिक्वेन्स हो, होता, हो, त्याचा हो. काहीतरी किस्सा आहे. तो काय किस्सा आहे? किस्सा आहे की आमची जी बाईक आहे ना, बाईकचा ब्रेक फेल होता. हा. आणि आपला माणूस जे माझ्या बरोबर समोर बसलाय तो तर तावमध्ये घार 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 आहे. मी बोलली अरे ब्रेक नाही रे. अच्छा असं स्पीडवर जात होता तो. मी बोली ब्रेक मार. अम्मा नो ब्रेक. मी बोली काय ब्रेक नाही म्हणजे. हाँ ऐसा पैर के साथ हम खड़ा रहेगा. मैंने बोला तू कैसा खड़ा रहेगा, हम सब खाई में गिरेगा. आणि समोर परेशजींचा तो त्याच्यात ना ते हे स्टॅकमध्ये. आणि परेशजी मेरे को कुछ दिखता नहीं है, मैं नहीं जाऊंगा इसमें, मैं नहीं जाऊंगा. आणि असा क्रेझी तो एक चेस सिक्वेन्स होता. आणि बिचारे असरानी साहेब, आय हॅव टू से, जिथे नॉर्मली डमीज ना, जसं माझ्या बाईकच्या मागे सगळे ॲक्टर्स ना, सगळे actor, म्हणजे असं रशीला रोप घेऊन, रोप मी घेऊन, त्याला ये. घेऊन जाते. असरानी साहब ने पर्सनली वो शॉट दिया था. बोला मला ड्यूपची गरज नाहीये, मीच करणार आहे. म्हणजे शिकायला खूप आहे फ्रॉम दीज ॲक्टर्स. आणि दॅट वॉज द मोस्ट हिलेरियस सिक्वेन्स. कारण प्रियदर्शनची सरचे क्लायमॅक्स तसंच असतात. जसं हलचलमध्ये एकच्या करत असतात तिचे, मी एक माझ्या मागे. आणि मी बोला आय एम सो सॉरी. असरानी साहब सॉरी मत करना, तुम आगे निकलो, हम लोग आ जाएंगे पीछे. सो या खूप छान एक्सपिरियन्सेस, गुड एक्सपिरियन्स. आणि 15 दिवसात पिक्चर कम्प्लीट. इतक्या सगळ्या हो, स्टारकास्टला हो. घेऊन 15 दिवसात फिल्म कम्प्लीट सगळे केली. तिथेच ना, हा. तिथून कुठं नाही जायचं आम्हाला. सगळे 15 दिवस आम्ही तिथेच त्याच लोकेशनवर फक्त फिल्म कम्प्लीट करून मग आम्हाला निघायचं. पिक्चर कम्प्लीट, हे घ्या तुमचे पैसे, निघा.
मग त्यानंतर तुम्ही आता रिसेंटली फिल्म्स वगैरे मध्ये फार नाही दिसलात फार तर हा म्हणजे फार दिसलीच नाही मी. दॅट इज अ व्हेरी डिप्लोमॅटिक वे ऑफ सेइंग की फार नाही दिसलं, मी दिसलीच नाही. का माहित नाही, आय डोंट. म्हणजे एक कलाकार असतो की आपल्याला सिनेमा करायचे हे नक्की लोकांना करायचंय. हा कारण जेव्हा आपण खूप पिक्चर्स आपण बघतो ना, असं वाटतं की यार काश ये रोल मैं करती. माहिती नाही, ऑफर्स पण नाहीत. ऑफर्स सरप्राइझिंग ना, ऑफर्स पण नाहीत. कारण लोकांना असं वाटतं की सुधाजी ना, अरे ती खूप बिझी आहे टेलिव्हिजन. दिस इज अ प्रॉब्लेम. आणि फोन पण नाही करून विचारत. अच्छा तेव्हा तर एक लोकल टेलिफोन होता, आता मोबाईल आहे, आता फोन तर करून विचारा आम्ही करणार की नाही करणार. स्वतःच डिसाईड करतात की नाही नाही नाही, ती टेलिव्हिजन करते, असं नाही, तिच्याकडे वेळ नाही आहे. बरं त्यानंतर परत एकदा म्हणजे टेलिव्हिजन विश्वामध्ये तुम्ही आलात आणि नागिन सारखी तेव्हा मी सिरियल तुम्ही साऊथ करत होते. मी हा ॲक्च्युअली इथून आय वॉज नॉट डुईंग टेलिव्हिजन हिअर. कारण एक खूप छान ते काय कोणता होता तो गोपी वहू स्टार प्लसवर सुपरहिट सिरियल, त्याची रिमेक मी करत होती. रसोडे में कौन है, सेम कॅरेक्टर मी तिथे करत होते. हा तर 4 वर्ष मी तिथेच, कारण सुपरहिट सिरियल तिथे पण. तेव्हा बालाजी टेलिफिल्म्स, तेव्हा माझा हजबंड कॉल मी अप, आणि सुद्धा कलर्समध्ये ना खूप छान प्रोमो आला आहे नागिन. तर मी बोलली तर काय करायचं, नागिन आलं तर येणारच ना, प्रोमो आला तर सिरियल येणार. नाही 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 नाही, कारण पिक्चर भी देख, कारण माय हस्बैंड वॉज एन असिस्टेंट टू राजकुमार कोहली सर. नागिन. नागिन अरे नहीं यार, कॉन्सेप्ट बहुत अच्छा है यार, एंड आई थिंक बालाजी कर रहे हैं. मी बोला ठीक आहे, चल बाय. 3-4 दिवसानंतर एक फोन, कॉलिंग फ्रॉम बालाजी टेलिफिल्म्स, एकता मैम वॉन्ट्स यू टू डू नागिन. बोले हैं, एकता मैम वॉन्ट्स मी टू डू नागिन. मैंने कहा बट आई एम डूइंग साउथ. नहीं मैडम, एकता मैम ने बोला है कि सुधा चंद्रन कहीं पर भी हो, पाताल में भी हो तो ढूंढ के लेकर आओ, आई वॉन्ट हर फॉर दिस रोल. बोली ठीक आहे. मी बोली 3 दिवसात मी येते. आणि मी बोली की मी साऊथचे सिरियल्स करते. बोले कुछ भी नहीं, आप आ जाओ. मी गेली, त्यांना भेटली मी. आणि एकताजींचं जो स्टोरी टेलिंग असतं ना, अमेझिंग, अमेझिंग. तर मी अशी बसली होती आणि मी फक्त असं ती एनॅक्ट करून दाखवते. मी अशी आणि सडनली ती माझ्याकडे टर्न केली आणि बोली, आप सोच रही होंगी ना मैं क्या कर रही हूँ सिरियल में. पहिल्या 30 एपिसोडमध्ये तुम्ही काहीच नाही करत आणि 30च्या नंतर फक्त तुम्हीच दिसणार. पण ते काय आता मी बोलणार नाही, कारण सगळे आर्टिस्ट बसलेत, म्हणून मी ते सस्पेन्स रिव्हील रिव्हील करणार नाही नाही. करणार जेव्हा ते पॉईंट येणार आहे, ती क्रिएटिव्ह मुक्ता येणार आणि तुम्हाला समजवणार. अँड सो ट्रू. म्हणजे परत जेव्हा माझी रिएंट्री झाली टेलिव्हिजनमध्ये, नागिन टायटल रोल सोडून लोकांना यामिनी खूप आवडली. बट ऑफकोर्स थँक्स टू माय डिरेक्टर संतराम वर्मा. कलर, त्या कॅरेक्टरसाठी जे कलर पाहिजे होता ना, ते फक्त आणि फक्त ओन्ली संतराम कुड गिव्ह इट टू मी. मॅडम मग एक विचारू तुम्हाला हां, तुम्हाला नेमक्या किती लँग्वेज येतात जिथे पैसे भेटतात सगळ्या लँग्वेजेस मी बोलते. म्हणजे तरी उदाहरणार्थ उदाहरण, मराठी बोलते, मराठी कारण मी मुंबईकर आहे. हा तमिलियन बॉर्न, तमिळ बोलते. हम्म. तमिलियन फ्रॉम केरला आहे आणि आमच्या घरी सगळे मल्याळम बोलतात म्हणून मल्याळम पण बोलते. त्याच्यानंतर तेलुगूमध्ये पैसे भेटतात म्हणून तेलुगू बोलते. गुजराती तेव्हा काहीच काम न होता म्हणून मी गुजराती प्लेस पण करायची. त्याच्यानंतर मी गुजराती फिल्म्स पण केली, कारण हिंदीमध्ये काहीच नव्हता. आणि टू टेल यू द ट्रूथ, 2 स्टेट अवॉर्ड्स फॉर ॲज अ बेस्ट ॲक्ट्रेस मला गुजरातमधूनच भेटले. हा. यु नो. आणि त्याच्यानंतर मी बेंगॉली राजनर्तकी केली तापस पॉल बरोबर. त्याच्यानंतर बेंगॉलमधून लोक मला बोललेत की जत्रा करणार का. मी बोली जत्रा काय आहे. बोलत रोड थिएटर 3 तासाचं असतं आणि खूप आत गावी गावी जाऊन आपल्याला करायचं आहे. हम्म. तर मी बोलली की गावी गावी करायचं आहे म्हणजे किती दिवस लागेल. 15 ते 20 दिवस. मी बोलली पैसे किती भेटणार. इतकं भेटणार. मी बोलली नॉट बॅड. तर बोलले की बोलायचं पण तुम्हालाच आहे, डान्स पण तुम्हालाच करायचं आहे आणि गाणी पण तुम्हीच म्हणणार. मी बोलली हे सगळं मलाच करायचं बेंगॉलीमध्ये. मी बोलली अजून मला किती टाईम देणार. बोलले 3-4 महिने देणार. आणि मी 3-4 महिने म्हणजे जशी, असं तर मी इफ आय हॅड स्टडीड फॉर माय एज्युकेशन ना, आय वुड हॅव डेफिनेटली बीन ऑन नासा ऑर समवेअर. म्हणजे सकाळी 4 वाजता उठून रात्री 11 वाजेपर्यंत फक्त बंगालीचे स्क्रिप्ट्स वाचायचे, म्हणजे बाहेर करायची, पाठण करायची. आणि जेव्हा वेन आय वेंट ऑन स्टेज, मला हे काहीच माहिती नाही की बाकी ॲक्टर्स काय बोलतात. मला फक्त माहिती आहे 1 2 3 4 असे 1 2 क्यू लक्षात क्यू ठेव. पण नाही. मग? तो गप्प बसायला तर मला बोलायचं आहे.
कारण इतकं कॉन्सन्ट्रेशन मध्ये मग लाईन्स विसरणार ना. आता बेंगॉलीमध्ये ऑल्टरनेट वर्ड्स पण माझ्याकडे कुठून येणार. म्हणजे स्क्रिप्ट बायहार्ट करून त्याच्या सगळे टोटल जसं एक्सप्रेशन्स. कम्प्युटरमध्ये असं फीड करतात ना, अशी मी फीड करून गेलेली. हम्म. अँड मी ऑलमोस्ट 250 शोज मी केली आहे बायजीर बोध. पण मराठीत कुठला सिनेमा करायची इच्छा नाही झाली का केली कधी? मी मस्करी केली आहे मस्करी. लक्ष्मीकांत बेर्डे बरोबर. हा. पण ते पण फक्त आय मीन प्रियाजी हिरोईन होती आणि मी आय प्लेड सेकंड लीड किंवा मी लक्ष्याला प्रेम करते असं काय 90s मध्ये वगैरे. 90s मध्ये. आणि दॅट वॉज ऑल्सो बिकॉज ऑफ ज्युनियर मेहमूद. कारण ही वॉज आय ऑलवेज कॉल्ड हिम माय ब्रदर. मेहमूद साहेब म्हणजे नेहमी त्यांचं मराठी talented. सिनेमांवरती एक विशिष्ट प्रेम होतं. इंडस्ट्रीवर हा. त्यांचं एक म्हणजे मी बोलते ना की तेव्हा ज्युनियर मेहमूद म्हणजे लहान मुलगा तो काय करायचा तो. मी हा. नेहमी तेच बोलायची टिल ही लेफ्ट दिस वर्ल्ड. ऐसे जुनू भाई आप बड़े हुए ही नहीं है और बड़े हुए तो क्यों हुए. आप इतने आप मास्टर राजू सब बचपन में ही रहते तो इतना प्यारा लगते हो. तर त्यांच्यासाठी मी केली मस्करी. त्याच्यानंतर मी मराठी फिल्म नाही केली. पण आय लव्ह मराठी फिल्म्स. मेहमूद साहेबांचा, ज्युनियर मेहमूद साहेबांचा एखादा किस्सा तो तुम्हाला त्या सिनेमासाठी विचारलं होतं मी आणि तेव्हा तुम्ही पण मी म्हणाला बोलली होतात मी की बोलली मी मराठीमध्ये कसं करणार मला येत नाही. माझं अरे मैं हूं ना. तू सोच ले की तू अपने भाई के लिए कर रहा है. मैंने कहा चलो. मैंने कहा फिर कुछ पूछना ही नाही. कारण तेव्हा काय होतं ना आमच्या त्यावेळी जे रिलेशनशिप्स वर देर ना खूप जेन्युइन होता. अँड इट लास्टेड. असं नाही की आज भेटलोय आज रिलेशनशिप आहे आणि उद्या आपण विसरतोय. शो संपलं की तू कोण मी कोण तसं नाही. अजूनही जेव्हा मी आमचे जे त्या काळात जितके पण ॲक्टर्स आहेत आजही असं वाटते की सगळे पॉज बटनवर चालतोय. तिथे आम्ही पॉज केलो आणि परत तो पॉज बटन आम्ही रिलीज करतोय. सेम इमोशन सेम सेंटिमेंट सेम फिलिंग्स जे आजकाल इंडस्ट्रीमध्ये ते दिसत नाही. बरं, एक मधल्या काळामध्ये तुमच्या घरामध्ये एक देवीचा जागर ठेवण्यात आला होता. त्यावेळेला अक्षरशः देवीने तुम्हाला आशीर्वाद दिला आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावर लोकांनी तुम्हाला जाम ट्रोल केलं. त्याविषयी तुम्ही काय सांगाल? हू केअर्स. मी नाही केअर करत. अँड मी कोणाला व्हॅलिडेशनसाठी मी इथे बसली पण नाही आहे. कारण काय ना हे सगळे असे इमोशन्स अँड फिलिंग्ज आहे जितकं आपण एक्सप्लेन करण्याचे आपण प्रयत्न करणार ना मला असं वाटतं की गरजच नाही आहे. इट्स अ व्हेरी इंटरनल फिलिंग. आणि जर ते जेन्युइन आहे ते जेन्युइन आहेच. जर तुम्हाला फक्त ट्रोलच करायचं आणि काय झालं ट्रोल करून काय झालं मला सांगा ना. 10 दिवस तुम्ही ट्रोल केलं. तुम्ही ट्रोल केलात पण मी खूप फेमस झाली. तुम्ही ट्रोल करत 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 थकलात. आणि जे लोक मला ट्रोल केलेत ना मी तेच विचारते काय तुमच्या घरी असं होत नाही का. आणि जितके लोकांना मी भेटली त्याच्यानंतर तेच बोलतात अरे मॅडम हमारी फूफा को भी ऐसा होता है मेरी बुआ को भी ऐसा होता है मेरे फादर को भी ऐसा होता है. मग कशासाठी तुम्ही का बोलतात. जिथे गरज आहे तिथे बोला. अरे आपल्या हिंदुस्थानमध्ये किती इश्यूज आहे तिथे तोंड उघडा बाळा. सुधा चंद्रन बद्दल बोलून तुम्हाला काय भेटणार आहे. आणि काय असतं इंडियामध्ये ना ते 10 दिवस ट्रोल करतात बोलतात मग विसरून जातात. ठीक आहे. आणि मला काय आय फील ब्लेस्ड की माझ्यासाठी माझ्याबरोबर जे झालंय आय एम लकी. आणि माझ्यामुळे लोकांना तिथे ब्लेसिंग्स भेटलेत. दॅट इज इवन मोर बेटर ना. तुम्ही फार आध्यात्मिक खूप, आहात खूप, आणि खूपच आहात. खूप, म्हणजे खूप. जरी तुम्ही निगेटिव्ह कॅरेक्टर आपल्या आयुष्यामध्ये फार केला असाल पण तुम्ही एक माणूस म्हणून फार पॉझिटिव्ह आहात. तुम्ही सोशल इव्हेंट्स पण करता, सोशल ॲक्टिव्हिटीज करत असता तुम्ही. जरा आम्हाला आज या लोकमत फिल्मीच्या नो फिल्टरच्या माध्यमातून आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. माझी अपब्रिंगिंग तशी आहे. मी खूप मिडल क्लास फॅमिली म्हणजे एक पार्लेकरची एक मिडल क्लास फॅमिली. आणि माझी ग्रँडमदर माझी आजी पण तशीच होती. माझे वडील पण तसेच. आणि तेच संस्कार आपल्याकडे पण आले. आणि आय पर्सनली फील की आता आपल्या हातात काहीतरी करायला आहे. आणि आपण जेव्हा इथून जाणार तर पीपल शुड रिमेंबर यू. हे काय आहे म्हणजे आपण येतोय काम करतोय मग आपण निघतोय. दॅट इज नॉट द इम्पॉर्टंट थिंग. की आज तुमच्याकडे पैसे आहेत तुमच्याकडे रिसोर्सेस आहेत तर करा ना लोकांसाठी. मी हे नाही सांगत की जितके आहे ते सगळं तुम्ही द्या. नको. 1% तर तुम्ही करू शकता. आणि मी स्पेशली चॅलेंजसाठी नक्की करते. इनफॅक्ट अजूनही मला वाटतंय की मी काहीच नाही केली आहे. आय नीड टू डू अ लॉट. आणि माय लास्ट फोकस इज पॉलिटिक्समध्ये येऊन मला स्पेशली चॅलेंज लोकांसाठी काहीतरी करायचं आहे. हे माझं लक्ष आहे. आपल्या आयुष्यात मागे वळून पाहता
तुम्हाला कुठल्या गोष्टीचा फार अभिमान वाटतो? दर गोष्टीचा. माझ्या फेलियर्सवर पण मला अभिमान आहे. सक्सेसवर पण मला अभिमान आहे. तर लाईफमध्ये अप्स अँड डाऊन्स तर आहेत, सगळ्यांच्या आयुष्यात आहेत. हं. आय एम नॉट एक्सक्लुझिव्ह किंवा मी काय युनिक नाही आहे. पण त्या परिस्थितीत आपण काय करू शकतो आणि कुठपर्यंत जाऊ शकतो आणि आपल्यामुळे आपण काय मेसेज देऊ शकतो. कारण माझं हे म्हणणं आहे की एव्हरी इंडिव्हिज्युअल हॅज अ रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स द सोसायटी. आणि मला आय एम व्हेरी फॉर्च्युनेट कारण माझ्यामुळे लोकांना इन्स्पिरेशन आहे. आणि जेव्हा मी लोकांना भेटते तेव्हा पण लोक येऊन मला बोलतात की मॅडम तुमच्याचमुळे आज आम्ही हे करतोय, मॅडम तुमच्यामुळे आम्ही इथपर्यंत गेलो, नाहीतर आम्हाला असं वाटलं की आता करायला काहीच नाही आहे. सी, दॅट इट सेल्फ इज अ ब्लेसिंग फॉर यू. मला तुम्हाला एक गोष्ट आठवण करून द्यावीशी वाटते. काय? तुम्ही एक परफॉर्म केलं होतं एका शोमध्ये. हो. त्या शोला हजर होत्या हेलनजी हा. आणि त्यांनी अक्षरशः तुमच्या पाया पडल्या होत्या. तो क्षण काय होता तुमच्यासाठी? म्हणजे कांट एक्सप्लेन इन वर्ड्स. कारण मी हेलनजीची खूप मोठी फॅन. हां. मी नेहमी बोलते की हेलनजी इज दी ओनली ॲक्ट्रेस वॉज गिव्हन डिग्निटी टू कॅबरे. काय म्हणजे कॅबरे वॉज ऑलवेज सेड की खूप वल्गर डान्स आहे. हेलनजी जेव्हा कॅबरे करायची, इट वॉज द मोस्ट डिग्निफाईड परफॉर्मन्सेस. कुठल्या अँगलनी किंवा कोणत्याही त्यांचे सॉंग्स वल्गर नाही होते. तो माझ्यासाठी हेलेनजी वॉज अन एपिटोम ऑफ, म्हणजे म्हणजे आज लोक करतात ते सोडा, पण त्यावेळी टू डू सच बोल्ड सॉंग्स माझ्यासाठी शी वॉज एव्हरीथिंग. तर जेव्हा मी मराठी तारिका करत होती, हालाकी मी फक्त एकच फिल्म केली आहे मराठीमध्ये, पण महेश वॉज व्हेरी काइंड इनफ की सुधाजी तुम्ही पण या, तुम्ही आम्हाला जॉईन करा. तर तेव्हा पण मी खूप काय बोलणार, फेमस मराठी फिल्म पर्सनॅलिटीज बरोबर मी एकच स्टेज म्हणजे शेअर केली आहे. तेव्हा हेलनजी आलेले एक परफॉर्मन्ससाठी आणि माझा ॲज युज्युअल परफॉर्मन्स संपल्यामुळे आणि मी उभी होती. तर हेलनजी फर्स्ट सीटवर बसली, तर शी केम टुवर्ड्स मी. मला वाटलं की ती मला कंग्रॅच्युलेट करायला येते, तर मी गेली अँड सडनली शी टच माय फीट. म्हणजे 30 सेकंड आय वॉज ब्लँक. हां, तुम्ही स्तब्ध उभे होतात. मला कळलंच नाही काय करायचं, की काय रिॲक्ट करू. अँड असं झालेलं कारण माझ्या फर्स्ट परफॉर्मन्सच्या नंतर वेन आफ्टर आय लॉस्ट माय लेग, जेव्हा फर्स्ट परफॉर्म केली, माझे फादरने पण हेच ट्रिब्यूट मला दिलेले. तेव्हा मैंने कहा हेलन जी क्या कर रही है? अरे नहीं नहीं, मैं बहुत तुम्हारी फ़ैन हूँ. मैंने कहा मैम आप फ़ैन हो, दुनिया आपके फ़ैन है, आप मेरे पैर क्यों छू रहे? बोलते नहीं, मैं डांसर के पैर को छू रही हूँ, तुम्हारे पैर को नहीं. काय इट वॉज सच शहारे आले माय अंगावर. गॉड. खरोखर आता तुम्हाला असं, आता हे ऐकून तुम्हाला असं होतंय, थिंक ऑफ मी. म्हणजे रडायचं, हसायचं, मला म्हणजे माझं जे नवरस होता ना, ते सगळं माझ्या फेसवर होता त्या दिवशी. हो, हो, हो. आय डिडंट नो. आय थिंक माझ्यासाठी तो खूप एक प्रेशियस मोमेंट आहे आणि त्याचा व्हिडिओ आजही माझ्याकडे आहे. सो आय विल प्रिझर्व्ह इट टिल द लास्ट ब्रेथ ऑफ माय लाईफ. तुमच्या त्या कठीण काळामध्ये म्हणजे तुमचा जेव्हा ॲक्सिडेंट झाला, तेव्हा तुम्हाला सर्वात साथ कोणी दिली आणि तुम्ही त्या गोष्टीतून कशा बाहेर आलात? माझ्या आई आणि वडील आणि ऑफकोर्स वरती जे बसलाय ना, तोच होता माझ्या. कारण तेव्हा आपल्याला कळत नाही की कुठे जायचं आहे, कोणाशी बोलायचं आहे. आणि आई आणि वडील बिचारे ते तसेच त्या परिस्थितीमध्ये ते खूपच डिप्रेस झालेले होते, पण खूप बोल्ड होते, म्हणजे फादर आणि मदर. पण काय असतं की माझ्यासमोर ते खूप बोल्ड असायचे, पण रात्री असतं ना, आई आणि वडील बसून बोलायचे आणि मी पण ऐकायचे, कारण मी दुसऱ्या बेडरूममध्ये, पण ऐकू येतंय की बिचारे तसं होणार काय, आपण तर आहोत, पण पुढे काय होणार याचं, कोण बघणार, कारण भाऊ नाही, बहीण नाही, तर ह्याचं काय होणार. तर तेव्हा मला एकच होता की खाली बोलून काय फायदा नाही, तिथेच बोलूया आपण. तर मी पण रात्री जाऊन आपल्या कार्तिक भगवान आमचे कुलदेव बसून तेच बोलायचं की मी काय केले की तू मला असं, म्हणजे 15 वर्षात लोक बोलतात कर्म आहे, कर्म आहे. काय कर्म आहे? अरे कर्म आहे तर दाखव ना मग. आणि आमच्या घरी ते वेल पूजा आम्ही करतो, जे कार्तिकच्या हातात असतं ना, तर माझी ग्रँडमदर नेहमी बोलायची की ये हमें कभी निराश नहीं करेगा. आणि जेव्हा पण तुला असं वाटतंय की
तू खूप डिप्रेस झाली आहेस की तुला असं वाटते की कोणाशी बोलायचं आहे, फक्त त्याच्याशी बोल, उत्तर तुला भेटणार. आणि तेव्हापासून आजपर्यंत मी फक्त आणि फक्त रडते त्याच्यासमोर, हसते त्याच्यासमोर. कुठंही मला रडताना किंवा कोणत्याही इंटरव्ह्यूमध्ये की कुठेही यू विल हॅव नेवर सीन मी क्राय. कारण माझं एकच आहे की मी फक्त तुझ्याशी बोलणार, तुझ्याशी भांडणार मी, आणि तू मला उत्तर देणार. सो हेलनजींनी जेव्हा तुमचे पाय धरले तेव्हा एक तो मोमेंट तुम्ही स्तब्ध झालात, पण हो. आपले कोणीतरी पाय धरतंय हम्म, आणि ते पायच नाहीत आपल्याकडे. हम्म. काय तेव्हा थोडं फ्लॅशबॅकला गेल्यासारखं वाटलं? काय भावना होती एक तेव्हा? सांगू का? जेव्हा मी आर्टिफिशियल लिम्ब फर्स्ट टाइम जेव्हा मी घातली ना, तेव्हा मी कधीच मला असं वाटलं नाही की ते माझं आर्टिफिशियल लिम्ब. हम्म. आणि आज पण रोज त्या आर्टिफिशियल लिम्बला बघून मी नमन करून मी घरातून निघते. कारण माय लिम्ब हॅज नेव्हर बिहेव्ड आर्टिफिशियल, नॅचरलच आहे. तर तेव्हा मला असं वाटलंच नाही की ते आर्टिफिशियल लिम्ब, त्यांना वाटलं असेल कारण त्यांना ते फिलिंग असतं ना की एक नॅचरल लिम्ब आणि एक आर्टिफिशियल आहे. पण मला असं कधीच नाही वाटलं. अँड आय थिंक दॅट इज अ व्हेरी बिग रिझन की आज पण माझं जे आर्टिफिशियल लिम्ब आहे ना, ते ॲज अ नॅचरल लिम्ब वर्क करतं आहे. आणि मी नेहमी सांगते की डान्स करण्यासाठी लिम्बची गरज नाही आहे, जिगरा चाहिए, जिगरा. ते आहे माझ्याकडे. बरं, आजची जी तरुण पिढी आहे हम्म. ती खरंच तुमची स्टोरी फार इन्स्पायरिंग आहे त्यांच्यासाठी. माझ्यासाठी एक खूप मोठा हॉनर आहे की हां. टेक्स्टबुक्समध्ये हं. कमिंग जनरेशन ॲज अ चॅप्टर वाचतात. हो. CBSE बोर्ड किंवा बालभारतीमध्ये एक चॅप्टर आहे इन ऑल स्टेट गव्हर्नमेंट्स, जिथे लोक किंवा आम्ही आपले यंगर जनरेशन वाचतात. आणि जेव्हा ते लोक मला भेटतात ना, तर असं वाटतं, ओ ये वही सुधा चंदन है मम्मा जिसके बारे में हम पढ़ते हैं. तर खूप गर्व वाटतंय कारण एक रिअल लाईफ हिरोईन आणि एक रिअल लाईफ हिरोईन दोघंही कॅरेक्टर्स मी पोर्ट्रे करते. बरं, आम्हाला असं कळलं की तुम्हाला पॉलिटिक्समध्ये येण्याची इच्छा आहे. आत्ता मला पॉलिटिक्समध्ये येण्याची इच्छा आहे. हं. कारण असं मला आता वाटतं की ज्या गव्हर्नमेंट आता आपण जिथे आपण आहोत, हं. पोटेन्शियल आहे. हं. आणि पॉलिटिक्स तसं नाही आहे. पॉलिटिक्स एक असं माध्यम आहे हं. जिथे मी आपल्या कम्युनिटीसाठी मी काहीतरी करू शकते. आणि कम्युनिटीसाठी की संपूर्ण समाजासाठी? स्पेशली चॅलेंजसाठी हां. स्पेसिफिकली मी बोलते. हां. समाजासाठी तर लोक करतातच. हं. त्या लेवलवर मी कॉम्पीट नाही करू शकत. पण मला असं वाटतं की आजही स्पेशली चॅलेंज 8 to 9, 10% ऑफ दी वोटिंग पॉप्युलेशन आहे. हां. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की त्यांना एक फेस पाहिजे रिप्रेझेंट करण्यासाठी. आणि मला असं वाटते की देर वॉज ऑलवेज अ सेईंग, अ मॅन हू मेक्स द शू डझंट नो वेअर इट पिंचेस, द मॅन हू वेअर्स द शूज Shoes. नोज वेअर इट पिंचेस. तर पर्सनली त्यांची काय प्रॉब्लेम्स आहे हे मी फील करू शकते, कारण आय हॅव अंडरगॉन दॅट. हं. तर त्यांच्यासाठी एक फेसची गरज आहे. आणि मला पण असं वाटते की आज मी त्या पोझिशनमध्ये आहे की मी करू शकते. आता मी कसं करणार, काय करणार हे मला पण माहिती नाही. आणि आय कम फ्रॉम केरला, तो ऑब्व्हियसली पॉलिटिक्स अँड केरला गो हँड इन हँड, कारण आम्ही खूप पॉलिटिकली कॉन्शियस असतोय. तर ऑफकोर्स अँड आय एम अ बिग फॅन ऑफ मोदीजी. तर मोदीजी अँड योगीजी आर लाईक माय. मग तुम्ही केरळमधून निवडणूक नाही लढवणार की महाराष्ट्रातून? नाही नाही नाही, नॉट फ्रॉम केरला. हां. तिथे मोदीजी नाही आहे, तिथे नाही. मला जे करायचं, जिथे मोदीजींचा रेजिम आहे, जिथे BJP आहे, तिथेच मी करणार. हे माझं माझं फायनल डिसिजन. बरं, तुम्ही सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह खूप असता ऍक्टिव्ह आहे. खूप. दिवसभर नाचत असते मी. बघा ना मला. लोक तेच बोलतात, अरे तुम क्या करती हो? मैं तो नाचती हूँ. हां. पुराने गाणे पे. हाँ, मैंने कहा पुराने गाणे हिट है. आणि जेव्हा लोक सीन करतात, आता तिथे बसून काय करायचं, गॉसिप थोडी ना करणार आपण. मी बोलते विजय चल रील बनवूया. आणि तो माझा विजय लोखंडे आहे, हं. तो तर असा कॅमेरामॅन आहे की करता करता तो जनरल DOP पेक्षा तो बेटर शूट करतोय. आता DOP स्वतःच विचारते, ये तूने किया, देख तेरे से तो बेटर वो करता है, सीख ले उससे. तर असंच आम्ही करत असतोय, कारण इट ऑल्सो कीप्स यू कनेक्टेड विथ दी ऑडियन्स. आणि लोकांना आवडते ते. आणि जसं मी बच्चन साहेबला बघून मी तेच एक फॉलो करते, गो विथ द टाईड. जे लोकांना आवडते ते करा, पण विदिन युअर लिमिट्स, विदिन युअर एज. कारण आजकाल मी बघते की इंस्टाग्राम हॅज बीन युज्ड फॉर ऑल पर्पसेस.
ते नको. आपण जर एक सोशल मेसेज देऊ शकतो किंवा एक डिसेंट मॅनरमध्ये आपण लोकांना एंटरटेन करू शकतो आणि आपलं एक डेली कनेक्शन असतं त्यांच्याबरोबर, तेच मी करणार. हल्ली तुम्हाला म्हणजे तुम्ही जर सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहात तर तुम्हाला माहितीच असेल की हल्ली एक स्टँडअप कॉमेडियन आहे प्रणीत मोरे. सो त्या प्रणीतला खूप ट्रोल केलं जात आहे त्याच्या शोमध्ये ज्या गोष्टी घडल्या हो. त्या बिर्याणीवरून. तो तर आता बिर्याणी बघणार पण नाही. बिर्याणीचा शॉप पण बघितला तो बिचारा असं जाणार, तो बिचारा सॅड, व्हेरी सॅड. तुमचं काय मत आहे म्हणजे हे घडलं ते योग्य घडलं अयोग्य घडलं? मला ना आय शू लाईक हिम ॲज अ कंटेस्टंट इन बिग बॉस आणि मला खूप असा होता की तो कदाचित जिंकणार तो शो. पण एक ना मला लक्षात येतं जेव्हा सलमान खान येऊन बोलले त्यांना, कॉमेडी वहाँ तक करना जब तक किसी को वो अफेक्ट ना करे. तो खूप एक मोठा टॅगलाईन होता तो आणि एक ॲक्टरचा एक एक्सपिरियन्स बोलत होता. तो त्याला फक्त एक हिंट देऊन गेलेला तेव्हा. इतका मोठा माणूस. येस, कारण तो बोला की तू कॉमेडी कर पण एक लिमिटवर कर आणि आपला लाईन क्रॉस करू नकोस. हे खूप डेफिनेटली सलमान भाई बोलून गेले. अनफॉर्च्युनेट. पण कधी कधी असतं ना की आपण चुकी करतो तेव्हा यू लर्न अ लेसन. मला असं वाटतं की ही बाउन्स बॅक 100%. काय वाटतं तुम्हाला प्रणीतचं काय चुकलं असेल या गोष्टीत? काय असतं ना, आपण कॉमेडी किंवा स्टँडअप कॉमेडी करताना ना आपण हे विसरतोय की व्हॉट इज दॅट लाईन यू शुड नॉट क्रॉस. आपण कधी कधी स्वे होऊन जातोय. फक्त तुम्ही कॉमेडी करतात, कॉमेडी तिथपर्यंत लिमिटेड नाही आहे. परसेप्शन्स असतात, लोकांचे परसेप्शन्स असतात आणि जेव्हा ते परसेप्शन्स पुढे येतात ना देन इट गोज आउट ऑफ कंट्रोल. तर आपण पण जेव्हा आपण करतोय ना यू शुड नो की आपण हे लाईन कशाला आपण क्रॉस करायचं. कारण तेव्हा जेव्हा स्टँडअप कॉमेडी करायचे ना लोक, तेव्हा इतके ट्रोलिंग किंवा इतके ऑडियन्स रिॲक्शन्स वर व्हेरी लेस. पण आजकाल तुमच्या हर ॲक्शनवर रिॲक्शन आहे आणि इन्स्टंट आहे. तर ते लक्षात ठेवायला पाहिजे आपल्याला. अँड आय एम शुअर की प्रणीत बाउन्स बॅक नक्की करणार असतं. ठीक आहे, इट्स ओके, यू लर्न अ लेसन. बरं तुम्ही मराठी सिनेमे पाहता? बघते म्हणजे 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 मराठी कुठल्या सिनेमाने खरंच तुम्हाला इन्स्पायर केलं की मराठी सिनेमे आपण आता बघितले पाहिजेत? आपण खूप वेळ झाला मुंबईकर असून मराठी सिनेमे आपण पाहिले नाहीत फार. कुठला सिनेमा बघायचा राहून गेला या मी वर्षातला? बोलली ना तिघी, आम्ही तिघी मला बघायचं आहे कारण ते वुमेन सेंट्रिक फिल्म आहे. आणि येस, माय फेवरेट ॲक्ट्रेस इज अमृता खानविलकर, कारण ती डान्सर, मस्त डान्सर आहे. अँड आशिष पाटील कोरिओग्राफर आणि आशिषला मी ओळखते. तर मला खूप बरं वाटतं जेव्हा ते दोघं ॲज अ कॉम्बिनेशन येऊन ते लोक परफॉर्म करतात किंवा. अँड अमृता माझ्याच एरियामध्ये आहेत, तो आय नो हर आणि आम्ही दोघे एकत्र मराठी तारिका पण आम्ही केलो आहे. सो आय एम व्हेरी हॅपी. आय लाईक अमृता खानविलकर. अँड ऑफकोर्स रितेश देशमुख इज माय ऑल टाईम फेवरेट. मराठीतल्या मग कुठल्या दिग्दर्शकासोबत काम करायला आवडेल? मी कोणत्या बरोबर काम केली आहे? मराठी फिल्मच नाही केली आहे. तर आय वुड लव्ह टू डू अ ब्युटिफुल रोल इन मराठी. कारण एक खूप पॉझिटिव्ह रोल करायचा आहे मला मराठीमध्ये. या आयुष्याच्या इतक्या वळणावरती इतक्या खडतर प्रवासामध्ये एक कलाकार म्हणून कुठलं स्वप्न अपुरं राहिलं असं तुम्हाला वाटतं जे आता तुम्हाला पूर्ण करायचं आहे? जितके स्वप्ने, एक होतं ना की द मोर युअर ड्रीम्स आर फुलफिल्ड द मोर ड्रीम्स इमर्ज. की आपल्याला असं वाटतं की चाललंय, चला हे संपलं ना आपलं, आता आपल्या आयुष्यात काय आहे? नाही नाही नाही, सकाळी उठून दुसरे अरे वो भी मेरे को करना है. तर जेव्हा तुम्हाला असं वाटतं की सगळं संपलंय तर आपण जिवंत का आहोत? झालं ना, मग निघूया आपण. तसं नसतं. अनलेस यू डोंट ड्रीम देर इज नो पर्पज ऑफ लिव्हिंग. मी सकाळी रोज उठून बोलते की मला हे पण करायचं, मला ते पण करायचं आहे. पण त्याच्या 5 माझ्या लिस्टमध्ये असतात, त्याच्यात एक मी अचीव करते, मग बोलते 4 फॉरवर्ड, हे होऊ दे, मग आपण बघूया नेक्स्ट. जर सुधाजी तुम्ही मुख्यमंत्री झालात असं आपण पकडूया. द बिगेस्ट जोक ऑफ 2026. आय लाईक इट. तर तुम्ही काय बदल आणाल आपल्या ह्या व्यवस्थेमध्ये आणि संपूर्ण ह्या पॉलिटिक्समध्ये? इलेक्शनच्या वेळी जे प्रॉमिसेस करतात ना ते आपल्याला फुलफिल करायला पाहिजे. आपण फक्त बोलतोय. आय थिंक जसं एक फिल्म आलेली ना, 1 दिवसासाठी तो CM बनतोय, नायक. तमिळ फिल्म भी थी उसमें. मणिरत्नम. वन डे बिकम अ कॉमन मॅन CM, बिकम अ कॉमन मॅन्स PM. हे जरुरी आहे. तेव्हा असं वाटतं की आपल्याला जे एक वोटिंग राईट आहे ना त्याचं प्रॉपर यूज होतोय. आय वुड वॉन्ट टू वर्क फॉर द कॉमन मॅन, कारण मी एक कॉमन मॅन. मला माहिती आहे की कॉमन मॅनचे प्रॉब्लेम्स काय आहेत.
आणि रोज रोज आपले किती, म्हणजे मी तर नेहमी टाकते इन्स्टावर की हे रोड बरोबर नाही, ते रोड बरोबर नाही, मडला जाता जाता मला 4 तास लागते, हे काय चाललंय. आणि इवन एक खूप मोठा कॅम्पेन पण मी बोलली, ॲक्च्युली डायरेक्टली मोदीजींसाठीच मी एक इंस्टाग्राम पोस्ट पण टाकलेली की जेव्हा मी एअरपोर्टला जाते सिक्युरिटी चेकमध्ये मला बोलतात की लिंब काढा. तर मी विचारली, म्हणजे मी आणि विजय आम्ही हैदराबादला शूटिंगसाठी चाललो, तेव्हा मला बोललेत की लिंब काढा आणि सिक्युरिटी चेकमध्ये टाका. मी बोलली हे काय आहे? एक ह्युमॅनिटेरियन फ्रिस्किंग असतं ना, एक रूम आहे तिथे घेऊन जा, हे काय सगळ्यांच्या समोर का आम्ही काय लिंब टाकून काय आम्ही काय असं उभं राहणार. मग मी बाहेर आली, मी एक व्हिडिओ मतलब एक व्हिडिओ बनवली. मी बोली मोदीजी आप तो बोलते हो की आप कॉमन मॅन के PM हो, हे काय होत आहे. विदिन मुंबई टू हैदराबाद मी पोचली अँड आय गॉट अ कॉल फ्रॉम द एविएशन मिनिस्टर कि सुधाजी वी अपॉलोजाइज, दोबारा ऐसा कुछ नहीं होगा. दिस इज टुडेज गव्हर्नमेंट. सुधाजी एक प्रश्न विचारतो बोला. की तुम्ही पॉलिटिक्स मध्ये येणार असं तुम्ही आम्हाला सांगितलं, असं माझा विचार आहे, विचार आहे येणार ना की नाही हे तुमचा? मला हां. माहिती नाही. पण हे बघा, आपले मुख्यमंत्री होऊन गेले फडणवीस, मुख्यमंत्री आहेत फडणवीस साहेब आहेत, त्यानंतर अजित पवार साहेब होते, शिंदे साहेब होते. ह्या तिघांपैकी तुमचं कोण फेवरेट आहे, ज्यांचं काम? दोघे. आय थिंक देवेंद्र फडणवीसजी मध्ये जे प्लॅनिंग आहे, हां. जे इन्साइट आहे, एक फ्युचर ते बघतात, हम्म. अतिसुंदर. आय थिंक वी नीड अ पर्सन लाईक देवेंद्र फडणवीस, नॉट ओनली फॉर स्टेट बट फॉर द कंट्री. शिंदे साहेब कॉमन मॅन्स CM. त्यांना बघून असं वाटते की कधी मी जाऊ शकते आणि कधी शिंदे साहेबकडे मी जाऊन बोलू शकते की सर हे बरोबर नाही, हे तुम्ही आमच्यासाठी करून द्या, आणि ते नक्की करणार. दॅट इज वॉट आय सी इन शिंदे साहेब. आणि मला शिंदे साहेब खूप 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 आवडतात. अँड आय एम सो हॅपी की जे माणूस एक कॉमन मॅन राहून, कॉमन मॅनचे प्रॉब्लेम्स त्यांना माहिती आहे आणि आज एक कॉमन मॅनसाठी उभं राहतात, आणि त्यांची बोलण्याची पद्धत पण अनफिल्टर्ड, जे मनात आहे ते बोलतात, आणि जे बोलतात ना ते इथपर्यंत येऊन पोचते. आय लव्ह यू शिंदेजी. जाता जाता जर सुधाजींना आपण एका वाक्यात डिस्क्राईब करायचं झालं तर ते वाक्य काय असेल? अरे सिम्पल, साधारण, मिडल क्लास फॅमिली विथ कल्चर, व्हॅल्यूज अँड अ व्हेरी काइंड हार्ट. जशी मी स्क्रीनवर दिसते ना, मी तशी नाही आहे. लोकांना असं वाटतं की खूप स्नॉबिश आहे, अरे जेव्हा बघितलं ती ओरडते, अशी मी नाही आहे बाबा. मी खूप छान आहे, गोड आहे. जे लोक मला ओळखतात त्याला माहिती आहे की ही बिचारी आहे, तशी नाही आहे. पैसे के लिए कुछ भी करना पडता है. जर समजा तुमच्या आयुष्यावरती एक बायोपिक झाला, पण झाला ना, पण जर समजा तुम्हाला बायोपिक करायची झाली तर ती कोणाच्या आयुष्यावर तुम्हाला करायला आवडेल? मदर तेरेसा. मला तुम्हाला आता एक शेवटचा प्रश्न विचारतो. लोकमत आणि तुमचं काय नातं आहे? ॲक्सिडेंटच्या नंतर वेन आय वेंट टू नागपूर, हम्म. तेव्हा ना सोशल मीडिया नव्हता, इट वॉज ओनली प्रेस. हम्म. माझा फर्स्ट इंटरव्ह्यू जे होता ना, दारडास साहेबच्या घरी मी गेलेली, हम्म. अँड आय हॅड अ ब्युटिफुल इंटरव्ह्यू. आणि नेक्स्ट डे, शोच्या नेक्स्ट डे, 1 full page राईटअप ऑफ सुधा चंद्रन अँड हर परफॉर्मन्स. तेव्हा माझ्यासाठी अजूनही मी ते कटिंग माझ्याकडे आहे, कारण माझे पापा जे आहे ना, आप्पा जे होते, एक अल्बम बनवायचे आणि सगळे जितके पण कटिंग्स होते ना ते सगळे ते स्टिक करून ठेवायचे, आणि अजून आय हॅव स्टील प्रिझर्व्ड इट. तर ते मी कधीच विसरणार नाही. म्हणून आज इथे येऊन मी मराठीमध्ये स्पष्ट, काय तुम्ही जे बोलतात की मराठीमध्ये मी बोलते, दिस इज माय फर्स्ट इंटरव्ह्यू इन मराठी. फुल फ्लेचेड इंटरव्ह्यू मी आजपर्यंत नाही दिली, आणि मला हे पण माहित नव्हतं की आज मराठी इंटरव्ह्यू. मला वाटलं की हिंदी इंटरव्ह्यू आहे. ऍक्च्युली मला कळलंच नाही. जेव्हा तुम्ही मराठीमध्ये बोलायला लागले तेव्हा मला वाटलं हे काय चाललंय, मराठीमध्ये बोलायचंय. खूप खूप धन्यवाद सुधाजी. Thank you, या thank you, ठिकाणी सागर. आज नो फिल्टरला खऱ्या अर्थाने तुम्ही छान छान लावली, आणि Thank you. तुमची या आयुष्याची जर्नी पाहून खऱ्या अर्थाने या पुढच्या पिढीला अजून इन्स्पिरेशन मिळत राहील आणि ते त्यांच्या आयुष्यात नक्कीच काहीतरी करतील. Thank you. खूप खूप धन्यवाद लोकमत फिल्मीच्या आपल्या नो फिल्टरमध्ये येण्यासाठी. थँक्यू सो मच. Thank you so much. थँक्यू.